इन माय जर्नी. हां. इट इज अ बिग लॉस म्हणजे त्या पद्धतीने राईट. आणि दॅट टाइम आय वॉज नॉट फुल टाईम. माय अनदर को फाउंडर वॉज नॉट फुल टाईम. दोज गाईज वेअर फुल टाईम. आणि तेच गेले. येस. आणि दॅट टू सडन. So it was a big shock. So we both of me and Pragnesh decided, boss, nothing doing, we will do it. I quit immediately. Like we were both were in very peak position in our career. कारण मला असं वाटतं की ना त्यांच्यासमोर आपण ती मोठी लाईनच काढता आली नाहीये. ट्रू. म्हणजे त्यांची लाईन लहान करण्यात आपण सगळे व्यस्त झालो आहोत. त्याच्या जागी त्यांना मोठी लाईन काढ. तसं मी जे आता म्हणालो ना, की आम्हाला बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचंय. यशाचं सिक्रेट जाणून घ्यायचंय. पण ते आम्हाला एका वाक्यात हवंय. अगदी थोडक्यात हवंय. तर डू यू बिलीव्ह असं काही सिक्रेट असतं? मी तर सुरुवातीच्या काळात लोकांना म्हणायचो माझ्या ऑफिसमध्ये बसायलाही जागा नाही. खाली बसून काम करावं लागेल. एसी नाही. तुम्हीची यायची तयारी आहे का? सो काही लोक जे हो म्हणायचे ते आत करायचे. जे नाही म्हणायचे किंवा जे दिसायचे त्यांच्यात हे डिस्कम्फर्ट दिसायचं. डिस्कम्फर्ट दिसायचा तेव्हा मला कळायचं की बाबा दिस पर्सन नीड्स एसी ऑफिस. इज कमिंग फॉर एसी ऑफिस. नंतर नंतर ऑफकोर्स हे करता येत नाही कारण लोक सगळीकडे फोटो जातात आपले. बिझनेस म्हणजे क्रेडिट कार्ड्सवर मी माझं घर चालवलं. घरी सांगू शकत नव्हतो की माझ्याकडे पैसे आहेत नाही आहेत. लग्न झालं होतं? नाही. ओके. बायको म्हणजे होणारी बायको अच्छा. ही सगळी सपोर्ट करायची. ती अकाउंटला जेव्हा पैसे लागायचे पैसे पाठवायची. सो अशा पद्धतीची सिच्युएशनमध्ये इट वॉज अ व्हेरी बिग सेटबॅक. त्यावेळेला माझी कंपनीची माझ्यामध्ये 3 वर्षात मी 35 जणांची टीम होती. मी आणली 12 जण 13 जणांवर साहजिक आहे. कट करावी लागली. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे. स्वतःचं काहीतरी करायचंय, कोणाच्या हाताखाली काम करायचं नाहीये. अशी इच्छा नाहीये असं कोणी नसेल. आपल्यापैकी बहुतेकांना कधी ना कधी फार प्रकर्षाने असं वाटलेलं असतं, की आपलं काहीतरी करूया. पण मग ते कसं करायचं? एस्पेशली जर खास करून जर बिझनेस बॅकग्राऊंड आपल्या फॅमिलीत नसेल, तर सुरुवात कशी करावी? कोणत्या चुका टाळाव्यात? हे सगळं चाचपडत तो रस्ता शोधावा लागतो. मग आपण इतरांना प्रश्न विचारतो, माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन मिळवायचा प्रयत्न करतो. यात होतं काय पण, की वरवरची इम्प्लिमेंट करता येतील अशी उत्तरं फार क्वचित सापडतात. ऐकायला छान वाटतं. अरे वाह! हां, हां, बरोबर आहे असं वाटतं. पण मी नेमकं करू काय? हे शोधायला गेलं तर हाती काही लागत नाही. तसं व्हायला नको असेल, तर अशा लोकांकडून आपण मार्गदर्शन मिळवायला हवं. ज्यांनी यश तर मिळवलंच आहे. ज्यांनी वॉक द टॉक तर केलाच आहे. पण त्यांना त्यांचं यशाचं सूत्र व्यवस्थित आर्टिक्युलेट करून योग्य शब्दात ॲक्शनेबल इन्साईट्सच्या फॉर्मॅटमध्ये आपल्यासमोर आणता येतं. आज आपण एका अशाच अतिशय यशस्वी उद्योजकाबरोबर गप्पा मारणार आहोत. रवींद्र वारंग सरांबरोबर. रवींद्र सर, थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. वेळ काढून आलात त्याबद्दल थँक यू आणि इन मराठी मंथनवर मनःपूर्वक स्वागत. तसं मी जे आता म्हणालो ना, की आम्हाला बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचंय. यशाचं सिक्रेट जाणून घ्यायचंय. पण ते आम्हाला एका वाक्यात हवंय. अगदी थोडक्यात हवंय. तर डू यू बिलीव्ह असं काही सिक्रेट असतं? एका 1-2 वाक्यात सांगता येईल असं काही असतं? फ्रँकली अजून तरी मला असं वाटत नाही की मी यशस्वी झालो आहे वगैरे. इट्स अ जर्नी. त्यामुळे त्याला सिक्रेट काय हेच माहिती नाही. हां, हां. एक्झॅक्टली. जर्नी पळतोय. आता बघू कुठपर्यंत जाते. हां. नाही, बरोबर आहे. म्हणजे अ, तुमचे काही अजून मोठे गोल्स असतील जे तुम्ही आतापर्यंत अचीव्ह केले नाहीयेत आणि त्यामुळे मी अजून यशस्वी झालो नाहीये असं तुम्हाला वाटत असेल. पण कसं आहे सर, आणि आपण विनयाने सुद्धा हे तो विनयाचा भागही असतो आणि आय नो यू, त्यामुळे तुम्ही हे मनापासून असं म्हणणं साहजिक आहे. पण आपल्याला जर इतरांना सांगायचंय, की मी फ्रॉम अ लोअर क्लास मिडल फॅमिली टू हिअर, तुम्ही कसे आलात? आणि मी तुमचा रिसर्च केला जेव्हा तुमच्याबद्दल, तेव्हा मी बघितलं, की तुम्हाला लोक सीरियल एंटरप्रेन्योर म्हणतात. म्हणजे तुम्ही 4 कंपनीज एकाच वेळी आता चालवताय. 2 मीडिया कंपनीज, एक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. आय थिंक मला असं वाटतं की कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि पेशन्स. यशाचा माझ्या मते यश म्हणण्यापेक्षा इथे टिकून राहण्याची स्पर्धेत टिकून राहण्याची जी गमक आहे ते पेशन्समध्ये आणि संधी शोधत राहणं
योग्य संधी आली की ती पकडणं हे खूप महत्त्वाचं आहे. अनेक उद्योजक म्हणजे आता मराठी उद्योजकता या विषयामध्ये मीही अनेक वर्षांपासून अनेक लोकांशी बोलतो, अनेक लोकांकडून मार्गदर्शन घेतो किंवा मार्गदर्शन देतो, सगळ्या पद्धतीचं. याच्यामध्ये मला मेजर जे गोष्ट दिसते ती आहे पेशन्सची. कारण अनफॉर्च्युनेटली मराठी समाजामध्ये उद्योजकता हा विषय अजून भिनलेला नाही. त्याच ठिकाणी मी समजा बाकी आपले जे समाज आहेत, गुजराती असेल, मारवाडी असेल, म्हणजे अगरवाल्स वगैरे सगळे जे आहेत, या समाजात गेलो तर तुमच्याकडे एक इकोसिस्टम आहे. पडल्यानंतर पकडायला हात आहेत. त्याची कमी मला असं वाटतं, की आपल्या समाजात नक्की आहे. कधीतरी ही कमी भरून काढण्याचं काम आपलं आहे. म्हणजे आपणच करू म्हणजे बरोबर. आपल्यालाच करावं लागेल बरोबर. ते. दुसऱ्याच्यावर टीका करण्यात मुद्दा नाहीये. Absolutely, absolutely. पण मला असं वाटतं, की ती कमी आहे. त्या कमीमध्ये मग पेशन्स खूप आवश्यक असतात. हम्म. कारण तुम्ही पेपर उघडलात, की तुम्हाला वाचायला मिळतं, की $1,000,000 रेज केले, $5,000,000 रेज केले, 100 करोड रेज केले, 150 करोड रेज केले, 500 करोड रेज केले. ह्या बातम्यांनी काही मोटिवेशन येत नसतं. एक उद्योजक म्हणून तर नक्कीच येत नसतं. अरे आपण कुठे कमी आहोत आपल्याला हेच वाटतं. बरोबर. पण खरं तर तुम्ही जर बघाल तर ते 5,000 10,000तून एक उद्योग ह्या रेशोने ती लोकांना मिळत असतात पैसे. त्यांनी काही एफर्ट्स कमी घेतलेले असं मी अजिबात म्हणायचं नाहीये मला. पण काही मोजक्या उद्योजकांना तसा फंड अवेलेबल होतो आणि उद्योगामध्ये ऑक्सिजन जो आहे तुमचा फंड आहे, पैसे आहेत. Absolutely, absolutely. स्किल्स आहेत महत्त्वाचे, डिटर्मिनेशन आहे, सगळं आहे. पण फंड्स तुमच्याकडे अमेझिंग आयडिया असेल, भन्नाट आयडिया असेल, जग बदलवणारी आयडिया असेल. तुमच्याकडे पैसे नाहीत तर तुम्ही काही म्हणजे तुमचं घर पण बदलू शकणार नाही त्या आयडियाने. त्यामुळे तुम्हाला फंड्स लागतात आणि ह्या फंड्ससाठी टिकून राहणं मार्केटमध्ये, योग्य संधीची वाट बघत बसणं म्हणजे वाट बघणं आणि ती आली की पकडणं, ग्रॅब करणं, हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आणि कोणतेही मराठी उद्योजक असं नाही, कोणताही उद्योजक हा त्या पार्टमध्ये माझ्या मते कमी पडतो. एक मला जेव्हा मी सुरुवात केली, फर्स्ट मी खूप ग्रेटफुल आहे की माझे जे पॅरेंट्स आणि पॅरेंट्ससोबत म्हणजे सपोर्ट करणारे पॅरेंट्सच्या सोबत माझी जी विवेकानंद सेवा मंडळ नावाची आमची एक सामाजिक संस्था आहे, जी डोंबिवलीतच बेस्ड आहे. तिथे जे मला संस्कार लाभले, म्हणजे माझे मित्र हे माझ्या वयाचे कोण नव्हतेच. संस्थेतले सगळे जे सिनियर्स होते, ते 18 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष मोठे. म्हणजे कधी-कधी माझ्या घरी यायचे बैठकीला आणि म्हणायचो, "अरे केतन, इकडे ये." मग आई विचारायची, "हे, त्याला तू केतन म्हणून हाक मारतो? त्याचं वय काय?" मग कळायचं की अरे, आईपेक्षा तर तो 5-6 वर्षांनीच लहान आहे आणि वॉव! मी त्याला केतन म्हणतोय. बट याचा फायदा मला हा झाला, की या लेव्हलचं विस्डम जे जरी मला मित्र ते त्यांची मोठेपणा होता, की ते मला मित्र म्हणून समजत होते. मी तर त्यांना दादा, काका असं बोलायला पाहिजे. पण त्या लोकांबरोबर राहून त्याच्यातला एक व्यक्ती होता जो एल-अँड-टीचा पी-आर हेड होता, केतन बोंद्रे. दिनेश मोरे जे आहेत ते हायडॅक सारख्या जर्मन कंपनीचे डायरेक्टर काइंड ऑफ पोझिशन, सिनियर पोझिशनची माणसं आहेत. असे एल-अँड-टीचे एच-यू-एलचे डायरेक्टर अनिकेत गांधी हे मला मेंटर म्हणून लाभले. ही अशी लोकं माझ्या कंटिन्युअसली अवतीभोवती राहिली आणि त्यांच्या संस्कारांनी हे सगळं तयार झालं. सो तिथे मला हे समजलं, की पेशन्सशिवाय काहीच शक्य नाही. आणि तो वातावरण निर्मिती जी आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. त्या लोकांनी मला तो सुरुवातीचा जो पुश आहे ना, म्हणजे जिथे पाहिजे तिकडे फटके, हम्म. ते दिले आणि त्याच्यातूनच तो तो जरी विषय सामाजिक क्षेत्रातला असला, तरी व्यक्ती म्हणून तुम्ही एकच आहात. पैलू वेगवेगळे असतील, पण तुम्ही व्यक्ती वेगवेगळे नाही आहात. सो उद्योजक म्हणून पण तुम्ही तोच असणार आहात. तो सामाजिक गाभा घेतलेला माणूस आहे तोच असणार आहे. तिथे जे स्किल कमवले ते इकडे कामी येणार आहे. इकडे कामी येणारच आहेत आणि त्याच्यामुळे तर मला एच-आर ह्या ॲक्टिव्हिटीवर खूप जास्त एफर्ट्स करायची गरज पडलेली नाही. कारण कार्यकर्ता निर्मिती हा लहानपणापासून ठोकून शिकवलेला विषय आहे नाकरे सरांनी. तो ऑफिस सुरू झाल्यानंतर मला एच-आरला असं वेगळं काही एफर्ट्स करायची गरज पडली नाही. कारण आमचे सगळे फाउंडर्स आम्ही तिकडून आलेलो आहोत. विवेकानंद सेवा मंडळ हा आमचं जननी आहे. तिथून आम्ही सगळे तयार झालेलो तिथे. त्यामुळे कार्यकर्ता निर्मिती हा मी इथे पण कार्यकर्ता निर्मितीच्याच पद्धतीने काम करतो. सो थोडंसं ऑड वर्किंग आहे, पण त्याच पद्धतीने आम्ही काम करतो. सो परत आन्सरिंग टू युअर क्वेशन, यशाचं गमक हे असं असं एकामध्ये नसतं. ते तुमच्या प्रोसेसमध्ये आहे. ते तुमच्या संयमामध्ये आहे. सो जेवढा आपण पेशन्स दाखवू, जेवढा आपण या योग्य संधीच्या मागे राहू,
तेवढं आपण त्या बिझनेसमध्ये टिकू शकतो. हां, मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगत होतो 1000 दिवसांचा. असा मला त्या सगळ्या माझ्या लोकांनी मला सांगितलं, "बघ तू 1000 दिवस काढलेस टिकलास, की तू तरलास." मग मी दिवस मोजत होतो. टर्नओव्हर मोजण्याच्या जागी मी दिवस मोजले, की 1000 दिवस मी तरतोय का? सो ग्रेस ऑफ गॉड आय थिंक ते 1000 दिवस तरलो आणि आज ऑलमोस्ट 10 वर्ष आम्ही कंप्लीट केलेत आणि 10 वर्षाच्या जर्नीमध्ये आम्ही आहोत. हम्म. आता हे जे तुम्ही म्हणालात ना, त्यात बरेच मला फॉलोअप क्वेश्चन्स आहेत. पहिला तर ज्यांना आपला नवा बिझनेस सुरू करायचा आहे आणि ज्यांनी सुरुवात केली आहे आणि थोडे अडखळत आहेत, ग्रोथ ट्रॅजेक्टरीवर आहेत, पण काही अडचणी आहेत. तर या स्टेजमध्ये काय होतं बरेचदा, म्हणजे तुम्ही म्हणालात की 2-3 गोष्टी हव्यात, की चिकाटी हवी आहे, परसिव्हरन्स हवा आहे आणि संधी ओळखता आली पाहिजे. तर काय होतं बरेचदा, की मला समोर जे दिसतंय ती संधी आहे, की ते काहीतरी भासमान आहे. मला असं वाटतंय ती संधी आहे, पण हां, म्हणजे तो पिटफॉल आहे. तर मी हे ओळखू कसं, की ही संधीच आहे आणि इथे कुठला घात नाहीये? आय थिंक उद्योजक बऱ्याच वेळेला आपल्या इंट्युशन्सने जातो. ओके. पण इंट्युशन्स आहेत ना, म्हणजे बऱ्याच वेळा मला म्हणजे माझ्या यंग एजमध्ये आता यंगच आहे ऑफकोर्स पण अजून म्हणजे 20-21 मध्ये वर्षाचा असताना जेव्हा मी मंडळातून पण अभ्यास वर्ग करायचो. 2 दिवस एका इंटरनेट नसलेल्या ठिकाणी बसून फक्त चिंतन आणि मनन वेगवेगळ्या विषयांवर. इंटरनेट नसलेल्या ठिकाणी हे हां, फारच महत्वाचं आहे. हां आणि इंटरेस्टिंगली मुंबईच्या अराउंड अशा जागा आहेत. खूप सुंदर म्हणजे आता मामनोली सारखी एक जागा आहे. इथून हार्डली 50 किलोमीटर असेल. आतमध्ये हिंदू सेवा संघाचा एक आश्रम आहे. त्या आश्रमात रामकुटीच्या खाली बसलं, की आपल्याला वाटतं, की बस आपण आता मेडिटेशनच करत बसावं. वाह! हे पर्वणी असते. बरं. सो अशा पर्वणीमध्ये आम्हाला खूप संधी मिळाल्या तिकडे जाऊन बसणं, चर्चा करणं. सो बऱ्याच वेळा ना आर्ग्युमेंट्स आल्या, की मला असं वाटायचं यार मला आर्ग्युमेंट लॉजिकल आन्सर नाही करता येत आहे. खूप लोकांची स्ट्रेंथ असते लॉजिकली आन्सर ट्रू. करणं. एव्हरीथिंग व्हॉटएव्हर दे विल से लॉजिकल. तसा माझे को-फाउंडर आहे प्रज्ञेश लोढाया म्हणून. ही इज लॉजिकली अमेझिंग. हं. मला लॉजिकली आन्सर नाही करता येत. मी इंट्युशन्सवर जातो. त्याच्यानंतर जेव्हा मी मी हा प्रश्न माझ्या मेंटॉर्स म्हणजे नाखरे सर असतील किंवा पुस्तकातील म्हणजे मेंटॉर म्हणजे विवेकानंद. विवेकानंद सेवा मंडळाचंच नाव घेऊन चाललोय आणि प्लस शाळा पण विवेकानंदच होती, स्वामी विवेकानंद. तर विवेकानंद माझ्या आयुष्यात लहानपणापासून आहेत. सो त्यांच्या एका पुस्तकात मला वाचायला मिळालं आणि त्याच्यानंतर अजून काही रेफरन्सेस पण मिळाले, की इंट्युशन्स काय आहेत? इंट्युशन्स आर युअर नथिंग बट अ सबकॉन्शियस माइंड. हं. येतात कुठून ते? इट्स अ मॅनिफेस्टेशन. तुम्ही तुझ्या सबकॉन्शियस माइंड ट्रेन कसं होतं? तर तुम्ही जे आयुष्यभर वाचत असतात, बघत असता, ऐकत असतात, याने तुम्ही कसं ना म्हणजे जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक ऐकतात, मनन करता, चिंतन करता, तेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंडला ॲक्चुअली ट्रेन करतात. कॉन्शियस माइंड तर ठीक आहे, कॉन्शियस माइंड तुमच्या लक्षात असतं, तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही कॉन्शियस माइंडने आन्सर करत असतात. पण सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग करणं खूप आवश्यक असतं. आणि ह्या सबकॉन्शियस माइंड जेव्हा ट्रेन होते, त्यावेळेला आता एक्झाम्पल, तू पॉडकास्ट घेतोयस माझा, मला प्रश्न विचारतोयस. मी लिटरली मला आठवत पण नाही आपण तुम्हाला काही प्रश्न पाठवलेच पण नाही आहेस. आपण जस्ट तू मला विचारतोय, मी बोलतोय आणि मी मग माझ्या मेमरीज येत आहेत. सो ह्या ज्या पटकन येणारे आन्सर्स आहेत, हे माझ्या मते माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी आहेत. राइट. मी अनेक वर्षांमध्ये त्याचा उल्लेखही केला नसेल आता हं. आणि तो उल्लेख करतोय. सो दॅट सबकॉन्शियस माइंडमधून जेव्हा तुम्ही आन्सर करतात, सो दॅट कम्स ॲज अ युअर इंट्युशन. ओके. अँड व्हेन यू आन्सर दॅट, सो म्हणजे आपण तुझा प्रश्न काय एक्झॅक्टली काय होता? परत संधी आपण ही संधी संधीच ओळखायची आहे कशी? ना, की राइट. बाबा हा कुठे पिटफॉल तर सो नाहीये? तुझ्या या इंट्युशन्सने जेव्हा तुझं वाचन आणि एवढं सगळं वेगवेगळं चाललेलं आहे, याच्यातून जेव्हा तुझी इंट्युशन क्रिएट होते, की ही संधी बरोबर आहे की नाही. सो ती काय प्रोबॅबिलिटी नाही आहे, असं मॅथमॅटिक्स नाही आहे त्याच्यामध्ये, की काही ठिकाणी आपण प्रोबॅबिलिटी वापरू शकतो, पण इकडे मी असं नाही म्हणणार, की हां, संधी ही 50% आहे, 50% आहे. आपल्याला काही कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. पण तुझं जे वाचन आहे एवढ्या दिवसापासूनचं, एवढ्या वर्षापासूनचं, ते तुला ते नक्की हेल्प करतं. त्यामुळे उद्योजकांनी सगळ्यात पहिले तर आपल्याला हे करायला पाहिजे, की आपला जो दायरा आहे विचारांचा, हा वाढवावा लागेल आपल्याला. खूप वेगवेगळ्या गोष्टी वाचायला पाहिजे. माझ्या मते हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू, इकॉनॉमिस्ट सारख्या गोष्टी जर आपण वाचल्या नाहीत, तर जगभरातल्या संध्यांचा आपल्याला कधी समजच लागणार नाही. कॉन्टेक्स्टच करणार नाही. एक्झॅक्टली. आणि त्याच्याहून जास्त मला असं वाटतं, की तुम्ही कोणत्या व्यक्तींच्या सानिध्यात राहतात. जर तुम्हाला सानिध्य हे एका काही अशा व्यक्तींचं लाभलंय, की जे व्यक्तींकडे हे एक्सपोजर आहे.
करेक्ट? तर तुम्ही 100 पुस्तक वाचताना एका व्यक्तीशी 1 आवरचं कन्व्हर्सेशन इज इनफ. ॲब्सोल्युटली. आणि लकीली आय गॉट दॅट अपॉर्च्युनिटी. असं मला म्हणजे अजूनही मी संध्या शोधतोय अजून अशा लोकांना भेटतोच आहे. आताही मी मागचे 4 दिवस अशा काही लोकांबरोबर होतो, ज्यांच्याबरोबर इट वॉज लाइक माइंड ब्लॉगलिंग. सो त्याने तुम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड ट्रेन करत राहतात आणि जेव्हा तुम्ही हे ट्रेन करत राहतात, तेव्हा तुमच्याकडे जी संधी येते, ती संधी तुम्हाला ऑटोमॅटिक ओळखता येते. आता दुसरा ह्याच्यातला विषय कसा असू शकतो, की एखादी अशी संधी आली, तर तुम्हाला जेव्हा तुमचं मार्केट कॅपचं अंडरस्टँडिंग आहे, त्यावेळेला तुम्ही तिकडे गणितं पण करू शकता. सो कोणती संधीला किती ग्रोथ आहे, त्याचं CAGR काय आहे, त्याचं येणाऱ्या काळात त्याची रिक्वायरमेंट कशी तयार होऊ शकते. म्हणजे आता EV आपण असा एक विषय घेऊया किंवा बरोबर. AI विषय घेऊया. हे बरोबर. सध्याचे हॉट टॉपिक्स आहेत. सो EV विषय हा मागच्या 5 वर्षापासून खूप हॉटवर आहे आणि आपल्याला माहिती आहे, की आपले गडकरी साहेब आहेत ते हा पुश करणार म्हणजे करणार. आणि त्याचा पुश खूप चांगल्या पद्धतीने चाललंय. मोठ्या चांगल्या गाड्या त्याच्यावर लॉन्च झाल्या आहेत. आता EVचे चार्जिंग पॉइंट्स इज अ बिझनेस अपॉर्च्युनिटी. हां, आता लोकं म्हणतील, की हां, बोलायला का सोपं आहे बिझनेस अपॉर्च्युनिटी. माझ्यासाठी पण बिझनेस. मी इन्व्हेस्ट केलं का? मी नाही केलं. कारण त्याला लागणारी इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट आहे, ती तर बिल्ड करावी लागेल. पण काही लोकांसमोर ही संधी येऊ शकते. तेव्हा ह्या कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला ही संधी ओळखून त्याच्यावर उडी मारता येऊ शकेल. मी ट्रेडिशनल बिझनेसमध्ये आहे. मी तेच करत राहणार. मी अजिबात हलणार नाही त्याच्या जागेवरून. मी 25 वर्ष आहे. माझा टर्नओव्हर हा 70 करोड आहे. मी खूप आनंदित आहे. मला खूप पुरस्कार मिळत आहेत. खूप आनंद आहे. तुम्हाला यश मिळालं, मला आनंदच आहे. सगळ्यांना आनंद आहे. पण मराठी माणसाने किंवा कोणत्याही उद्योजकाने एवढं लिमिटेड का राहावं, विचार करावा. इथे इलॉन मस्क त्याची सॅलरी घेतो $1 ट्रिलियन जे काही कंपनीज, काही कंट्रीजचे GDPज असू शकतील, त्याच्याहून जास्त सॅलरी घेतोय तो. त्याच्याने त्याची तो विचार केला ना तो. तो जेव्हा विचार केला, तेव्हा तो तिथून पोहोचू शकला. आम्ही आमच्या 50-100 करोडमध्ये खुश आहोत. तिथे थोडं माझ्यामध्ये फारकत येते. माझ्यामध्ये आपण उद्योजक म्हणून हा विषय खूप स्ट्राँगली घ्यायला पाहिजे, की आपण व्हिजन आपण किती ब्रॉड करायचं. आणि आमचा प्रयत्न तोच चाललाय, की जर आम्हाला बिझनेस करायचा आहे, तर टाटासारखं काहीतरी उभं करा. इन्स्टिट्यूशनल, फंडामेंटल, ग्राउंड लेव्हलवरून काहीतरी मोठं होतंय. मी खूप मोठा फॅन आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये नारायण मूर्ती आणि रतन टाटा किंवा JIT टाटा यांच्या पुस्तकांचा प्रचंड प्रभाव राहिला आहे. आणि मी अजूनही नेहमी म्हणजे कोणतंही नवीन पुस्तक आलं, की ते मी पहिले घेऊन ऐकतो. आता रिसेंटली मी एक हरीश भटचं 50 इन्स्पिरेशनल स्टोरीज टाटाच्या असं एक पुस्तक हे केलं आणि ते पुस्तक मी ऑफिसमध्ये लोकांना अच्छा. ऐकवलं, एक-एक स्टोरीज. लोकांना काही रिकमेंड केलं, की हे तुम्ही ऐका. दीज आर द व्हॅल्यूज व्हॉट वी वॉन्ट टू बिल्ड. कधीही आम्ही हा विचार नाही केला, की आम्ही $1 मिलियन फंडिंग रेज करू आणि IPO काढून ते लोकांना लिक्विडेट करू आणि आपण बाहेर जाऊ. असा विचार आमच्या डोक्यात कधी आला नाही. विचार आमचा नेहमी हाच आला, की जेव्हा आम्ही घडू, तेव्हा समाजही घडायला पाहिजे आणि देशही घडायला पाहिजे. सो ह्या विचाराने काम करतोय. त्यामुळे संधी माझ्या मते तशाच पद्धतीने येतात. जेव्हा तुमचं इंटेन्शन खूप स्ट्राँग आहे, पॅशन खूप स्ट्राँग आहे, तर तुम्ही समविचारांचे, फ्रिक्वेन्सीचे माणसं आपण अट्रॅक्ट करतो. फक्त परत मी तोच पहिला मुद्दा होता, आपला पेशन्स कमी पडतो. आता हे जर आपण फ्रेमवर्क बघायचा प्रयत्न केला, तर मला म्हणजे मी पुढे बिझनेस लॉन्च करणार आहे की नाही मला माहीत नाही. पण मला आधी एक माइंडसेट चांगला तयार करायचा आहे आणि तो सकस माइंडसेट बनवण्यासाठी मला चांगला कंटेंट कन्झ्युम करायचा आहे. मग पुस्तकं असतील, पॉडकास्ट असतील. म्हणजे मी म्हटलं तसं, की मी कधी बिझनेस लॉन्च करणार आहे मला माहीत नाही. मी मी बिझनेस लॉन्च करणार आहे की नाही हेही मला माहीत नाही. पण मला एक अवेअर, वाईज, एक एक बुद्धिमान, एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व घडवण्यासाठी म्हणजे मला ते व्यक्तिमत्व तर घडवायचंय. त्यासाठी मी मेहनत घेतली पाहिजे आणि त्यासाठी मी वाचन, मनन, चिंतन हे सगळं केलं पाहिजे. पण ते आताच्या जनरेशनला थोडं कठीण आहे ना. एखाद्या वेळेस एवढे अट्रॅक्शन समोर आहेत आणि त्याला पीअर प्रेशर पण आहे. तुम्ही Snapchatमध्ये स्नॅप नाही टाकला आज, तर म्हणजे तुम्हाला बहिष्कृत केल्यासारखं ट्रीट केलं जातं. तुम्ही आता नाव काढलत म्हणून मी कितीतरी जेनझीजना हे विचारलंय, की "तू बाबा रे Snapchat का वापरतोस?" हां. म्हणजे का बरं? व्हॉट डू यू गेट आउट ऑफ इट? म्हणजे मला हे कळतं, की बाबा रे मी Instagramवर माझा फोटो टाकला, एखादी रील तयार करून टाकली, तर मला ॲट लीस्ट फॉलोअर्स मिळतायत. आय एम ग्रोइंग देअर.
आय एम बिल्डिंग माय पर्सनल ब्रँड, ह्यातून काहीतरी मी इन्फ्लुएन्सर होईन कदाचित, मला हे लॉजिकल पाथ दिसतो. पण मी रॅन्डम माझ्या जीवनात जे काही करतोय तो फोटो काढून मी दुसऱ्या कोणाला तरी पाठवणार, मग तो मला पाठवणार. म्हणजे रवींद्र माझे मित्र आहेत, मी रवींद्रचा मित्र आहे आणि मी कॉफी पीत बसलोय म्हणून मी माझा फोटो काढला आणि मी रवींद्रला पाठवला आणि मग त्यांनी मला त्यावर काहीतरी पाठवलं. म्हणजे त्या स्ट्राइक्स हां. व्हाय? मी हे किती जेन्झीजना विचारतो, की तुम्ही का करता हे? व्हॉट डू यू गेट आउट ऑफ इट? देयर इज नो लॉजिकल आन्सर. म्हणजे गंमत म्हणून म्हणजे गंमत वाटू शकते आपल्याला ही, पण इट इज व्हेरी सीरियस, की आपण जे आता बोललो ना, की आपला कॉन्शियसनेस आणि आपला कॉन्शियन्स डेव्हलप करायला पाहिजे. आपले विचार घडवायला पाहिजेत. भविष्याची तयारी करायला पाहिजे. ते आता आपण आपला अख्खा दिवस कसा मोजून मापून कोणीच आखत नाही. आपण भरपूर टाईमपास करतो, रंगमंग करतो. पण हे केल्याने काय मिळतंय त्यातनं? याचं उत्तर नाहीये आणि आपल्या यंगस्टर्स आर स्पेंडिंग अ लॉट ऑफ टाईम इन धिस. सो इट इज वरीसम. हां, म्हणजे आता परत आपण वेगळ्या दृष्टीने जर ह्याच्याकडे बघितलं, कारण मला असं वाटतं की जेनझी हा विषय जो आहे ना, हा थोडासा मिसअंडरस्टूड विषय आहे असं मला पर्सनली अग्री. वाटतं. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये 120-125 जण असतील, त्याच्यातले अर्ध्याहून अधिक जेनझी असतील. असं नाही मला फ्रस्ट्रेशन येत नाही, फ्रस्ट्रेशन मलाही येतं. म्हणजे दे विल स्पेंड टाइम इन मेकिंग कॉफी, हां, हां. है ना, देन अजून काय 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 करत असतील. बट दे आर सिन्सिअर गाईज, म्हणजे टॅलेंट आहे, सगळं आहे. मी मिसअंडरस्टूड यासाठी म्हणालो, कारण मला असं वाटतं की ना त्यांच्यासमोर आपण ती मोठी लाईनच काढता आली नाही आहे. ट्रू. म्हणजे त्यांची लाईन लहान करण्यात आपण सगळे व्यस्त झालो आहोत. त्याच्या जागी त्यांना मोठी लाईन काढली. म्हणजे एक्झाम्पल देतो मी तुला आता. म्हणजे एकदम रिसेंट मागच्या आठवड्यातलं एक्झाम्पल देतो. माझी जेनझीची टीम आहे. 1 वर्ष एक्सपिरियन्स असेल. सेंट झेवियर्स म्हणून त्यांना मी हायर केलं आहे. सुरुवातीचा काळ ऑफकोर्स आम्ही सगळे त्यांच्या मागे लागून, तर एका ठिकाणी त्यांना बसवणं इज सो डिफिकल्ट. की जसं आता एक्झाम्पल मी तुला दिलं, की तुला एक एक्सेल करायची आहे आणि तुला त्यांना ह्या लोकांना कॉल्स करायचे आहेत किंवा ईमेल्स करायचे आहेत. हे आपण एका ठिकाणी बसून कधीतरी 4-4 तासाच्या, 2-2 हो. तासाच्या स्ट्रिक्टमध्ये उडवू शकतो या, विषय. या. माझी सगळी लिडरशिप टीम फ्रस्ट्रेटेड, की सर ह्यांना बसवू कसे आम्ही एकाच ठिकाणी. जर आम्ही बाजूला गेलो की विषय चेंज होतो यांचा. ठीक आहे. इथपर्यंत आम्ही सगळे फ्रस्ट्रेटेड आहोत. पण आता आम्ही मागच्या आठवड्यात एक फार्मामधला मायक्रोबायोलॉजीतला एशियातला सगळ्यात मोठा इव्हेंट केला. बरं. सो विच हॅज चेंज द पॅराडिगम ऑफ इव्हेंट कॉन्फरन्सेस ऑर फार्मा कॉन्फरन्सेस. हैदराबाद आणि अहमदाबाद, आणि त्याच्यात पण इंडिगोचं हे हो, तुम्ही चॅलेंज अडकलात, आपण असताना आम्ही बोललो. सगळे हो. अडकलो. अहमदाबादवरून हैदराबादला कसं पोहोचायचं हे माहिती नाही. ऑलरेडी करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट टाकलेली आहे सगळीकडे. सो कठीण होतं. पण आय सॉ दिस गाईज. दे वर सो पॅशनेट. दे वर सो पॅशनेट ऑन द इव्हेंट. पूर्ण अजिबात झोपले नाही त्याच्यातली काही मुलं. 5 दिवस झोपले नाही आहेत. 1-1 तास फक्त पडले असतील चुकून तर. पण एवढ्या पॅशनने त्यांनी काम केलं तिकडे, आणि ज्या पद्धतीने त्यांनी इव्हेंट डिलिव्हर करण्याची ताकद दाखवली ॲट सच अ यंग एज. युरोपमध्ये आमचे गेस्ट आले होते. अनेक कंपन्यांचे डायरेक्टर्स, फार्मा कंपन्यांचे प्रेसिडेंट्स वगैरे होते. एव्हरीवन वॉज ॲप्रिशिएटिंग. एव्हरीवन वॉज सेइंग, यार यू आर गेटिंग युअर गोल्डन टीम आहे तुझ्यासाठी. आता एक्झॅक्टली मी 1 महिना आधी जर रोल बॅक करून बघितलं तर माझी टीम त्या टीमबद्दल किंवा मी माझी त्याबद्दल काही मतं ही गोल्डन टीम अशी कधीच येऊ शकत नाहीत. पण आता ही जेव्हा मोठी लाईन आखली गेली त्यांच्यासमोर, त्यावेळेला त्यांची ताकद कळली. सो मला असं म्हणून म्हणायचं आहे की जेनझी ह्या विषयाला खूप बरेच जण स्टेजवर माईक झोडपून काढतायत म्हणजे. झोडपून काढतात. पण मला असं वाटतं की अख्खा मिसअंडरस्टूड आहेत. यार त्यांनाही काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, पण त्यांच्यासमोर एवढी आपल्या वेळेला काय होतं, तुझ्यासाठी टीव्ही बघायला, महाभारत बघायला झालं तर पहिला 4 घरांच्या सोडून कुठेतरी 5व्या घरी जाऊन टीव्ही बघायला लागायचे आपल्याला. त्या म्हणजे त्या दिवशी जर लाईट गेले तर हां. इतका संताप व्हायचा की इंडिया पाकिस्तान मॅच, या, या, या. पूर्ण सगळे रस्ते खाली, राईट. आता एवढे अट्रॅक्शन्स आहेत. म्हणजे माझ्या आधीची जनरेशन तर अजून लकी म्हणेल मी. Absolutely. माझ्या No जनरेशनला distractions. इडियट बॉक्स चांगला हो. आला होता समोर, हो. आणि लोक त्याला खेळून बसले होते. पण टचवूड, एकतर आमची इकॉनॉमिक कंडिशन आणि माझ्या आई वडिलांचे संस्कार, त्याच्यामुळे कार्टून नेटवर्क हा विषय माझ्यापासून दूर राहिला. सेम इयर. आणि त्याच्यामुळे मी लोकांना मजेत सांगतो, त्यामुळे मी कार्टून बनायचं राहिलो. जस्ट जोकिंग. बट
ह्या लोकांसमोर एवढे अट्रॅक्शन्स आहेत ना, इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू कोप अप विथ दिस अट्रॅक्शन्स. काय आणि झालंय हा पण असं सेम तुम्ही प्रॉब्लेम आहे ना मला सामाजिक संस्थेमध्ये पण येतो. बरं. म्हणजे मी तुला आठवून सांगतो किस्से. 2011 साली मी वाचनालयाचा प्रमुख झालो. 2010-11 इथे मुंबईतली रादर देशातली सगळ्यात मोठी इंजिनिअरिंगची लायब्ररी आमची असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. बरं. आहे ना, 7,500-8,000 पुस्तकं इंजिनिअरिंगची फक्त. कोणती लायब्ररी? विवेकानंद सेवा मंडळ. अच्छा, बरं. हां, ते संस्थेमध्येच आमची लायब्ररी आहे, वाचनालय आहे. तिथून सुरुवातच होती त्याची. तिथे म्हणजे मी लोकांना जेव्हा बोलवायचो, सुरुवातीच्या वेळात कार्यकर्ते, त्यावेळेला कार्यकर्त्यांकडे वेळ होता. हम्म. आमचे कार्यकर्ते यायचे. आम्ही काय समोसे पार्टी, वडा पार्टी आणि पुस्तकांचं रँकिंग करणं, त्याच्यावर नंबरिंग करणं, त्याचं क्लिनिंग करणं, तासनतास, तासनतास करायचो. आम्ही इंजिनिअरिंगच्या मध्ये आम्हाला 1-1 महिना तो वेळ मिळायचा. पूर्ण वेळ तिकडे. इंजिनिअरिंग कॉलेज संपल्यानंतर तिकडे. हे आमचं 2000 म्हणजे चांगलं 2016-17 पर्यंत तर नीटच होतं. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा जेन झी हा विषय पटलावर येऊ लागला, त्यावेळेला ह्या मुलांना फोन केले, की इंजिनिअरिंग कॉलेजनंतर काय? तर इंजिनिअरिंग क्लासेस. हां ओह! ना. तर वेळच नाही. म्हणजे घरी कधी येतात तुम्ही 10 वाजता? मग मंडळात कधी येणार? नाहीच येऊ शकत. सॅटर्डे, संडे काय? तर अजून काहीतरी वेगळं. सो यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या गोष्टींनी त्यांना गुंतवलं गेलं, की मला नाही वाटत त्यांच्याकडे ती जी निवांतपणाच नाहीये. निवांतपणा आणि जो चिंतन आणि मनन करण्यासाठी तुला वेळ लागतो, तो वेळच नाहीये. सो ते तर काय मोबाईल हातात नसले तरी त्यांचे हात शिवर करायला लागतात. सो बेसिकली ही चूक कोणाची आहे? ही समाजाची चूक आहे ना आपलीच. ॲब्सोल्युटली. हां, की त्यांना मग आज त्यांना शिव्या घालून काय उपयोग आहे आपल्याला? अगदी, अगदी बरोबर बोलताय सर. म्हणजे तुम्ही म्हणलात तसं, की आता जेन झीला आपल्याला सापडली, आपल्याला टार्गेट झालंय सोपं म्हणून आपण शिव्या घालतोय त्यांना. पण आपल्या लक्षात येत नाहीये, की सिंघम अगेन जो येऊन गेला ना लेटेस्ट सिंघम सीरीजमधला, तुम्ही बघितलाय तो? नाही बघितली मूव्ही. तर ती मूव्ही जर तुम्ही बघितलीत ना, तुमच्या लक्षात येईल, की फ्रॉम स्टार्ट टू एंड त्या मूव्हीमध्ये दर 1-1.5 मिनिटाला सतत काहीतरी होतंय. म्हणजे ती स्टोरी एंगेजिंग आहे खूप. ती म्हणजे सतत काहीतरी एव्हरी 1 मिनिट, एव्हरी 60-90 सेकंड समथिंग बिग हॅपन्स आणि तुम्हाला तो अरे बापरे! अच्छा, परत 1-1.5 मिनिटांनी परत काहीतरी. तर आम्ही हे म्हणजे ज्यांनी कोणी ही मूव्ही कॉन्शियसली बघितली असेल ना, त्यांच्या लक्षात येईल, की ती खूप एंगेजिंग आणि खूप गतिमान मूव्ही आहे. तर आम्ही आमच्या मित्रांबरोबर जेव्हा डिस्कस केलं, तर आमच्या लक्षात आलं, की हे ना त्यांनी जाणीवपूर्वक म्हणजे तो चित्रपट जाणीवपूर्वक तसा घडवला गेलाय. कारण आजचा ऑडियन्स निवांतपणे एक प्रसंग फुलवत नेला तर कंटाळणार आहे. आपल्याला म्हणजे मी आता वेब सीरीज वगैरे बघताना ना, मला माझ्या वर्तनातलं माझा तो रेस्टलेसनेस मला जाणवतो, की एखादं पात्र मग हिरो, हिरोईन कोणीही ते असे हळू-हळू चालत जाणार आहेत आणि ते कुठेतरी पोहोचल्यावर काहीतरी होणार आहे. हे आपल्याला कळतंय, की समथिंग इज गोइंग टू हॅपन. पण त्या हळूवार जाण्यात मी म्हणतो, "अरे जा पटकन. पोहोच ना तिथे लवकर." आय बिकम रेस्टलेस. पण दॅट्स लाईफ राइट? आणि एखा एखाद कुठलीही कला म्हणजे एखादी मूव्ही, एखादी वेब सीरीज या प्रसंगांमधनं त्या हळूवार जाण्यातून ते जे शेवटी घडणार आहे त्याचा इम्पॅक्ट फुलतो. मला ते आपल्याला त्याची घाई झाली आता. आपल्याला लक्षात येत नाही, की आपण सगळे असे रेस्टलेस होत जातोय. म्हणजे ब्रेकिंग बॅड तुम्ही बघितली राइट? तर अतिशय गाजलेली सीरीज आहे. आज जर ती कोणाला दाखवली, आज जर नव्याने कोणी ती पहिल्यांदा जर कोणी आजची जनरेशन ते बघत असेल ना, तर ती नाही आवडणार. कारण ती इतकी संथ, एक-एक कॅरेक्टर असं बिल्ड करत जात इम्पॅक्ट क्रिएट करणारी सीरीज आहे. ती आज नाही आवडणार लोकांना. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, की जेन आपण शिव्या घालतो, पण आपल्या लक्षात येत नाही, की या मुलांना आपण घडवलंय ना. 18, 20, 22 वर्षांचे होईपर्यंत आपण यांना कसं घडवलंय? एक तर बहुतेकांना लहान किंवा मोठं भावंड नाही. आई-वडिलांनी एकतर खूप पॅम्पर केलंय किंवा दोघं कमावते असल्यामुळे त्यांनी फारसं लक्ष दिलेलं नाही. नातेवाईकांकडे गेलेत, 15-20 दिवस राहिलेत, यांच्याकडे कोणी येऊन 15-20 दिवस राहिले. लग्नकार्यात कामं केले, महिना-महिनाभर चालणारी लग्नकार्य आहेत. असं यांचं झालेलं नाही. मग ही घडली कशी आहे पिढी? ही पिढी इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनवरच घडली आहे. यांना समाजाने कॉन्शियसली तुला अमुक-अमुक मिळवण्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे. तुला तुला हवा तो रिझल्ट मिळण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. हे हे हा माइंडसेट शेप झालाच नाहीये. असं घडवलंच नाहीये. मग हा दोष जेन नाहीये ना.
म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो, की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचं कसं झालंय या पिढीचं. मी लहानपणी जर काही आणायला गेलो, तर मी आधी केस विंचरणार, आरशात बघणार, चेहरा धड दिसतोय ना बघणार, मग ती पिशवी घेणार, मग खाली उतरणार, मग ते जाणार. जर पाऊस असेल, तर मग भिजणार किंवा छत्री घेऊन जाणार. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला अमुक एक वस्तू आणण्यासाठी मला करावे लागणारे कष्ट, मला जी वाट बघावी लागते, यातून माझं कॅरेक्टर बिल्ड होतं ना, यातून मी घडत असतो. आता ऑनलाईन ऑर्डर केलं जातंय. तर माझं व्यक्तिमत्व ज्या प्रोसेसमध्ये पूर्वी घडायचं, तसं आता घडत नाहीये. म्हणून कॅरेक्टर वेगळं बिल्ड होतंय आणि त्यातनं मग हा रेस्टलेसनेस, त्यातनं इम्पेशन्स, त्यातनं मला चटकन रिझल्ट पाहिजे. मला रिझल्ट मिळाला नाही, तर मग मी नाराज होतो, मग मी डिप्रेस होतो. हे त्यातनं येतंय. त्यामुळे जेन आपण शिव्या घालतो, त्यांना आपण कल्प्रिट म्हणतो, पण ॲक्चुअली ते व्हिक्टिम आहेत. सोसायटीनी त्यांना ज्या प्रकारचं वातावरण दिलंय, ज्या प्रकारे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार दिलाय, त्यातून हे घडले. त्यामुळे अ, आपल्याला काय सोपं आहे ना त्यांना शिव्या घालायला. म्हणजे मी ठरवून टाकलं, रवींद्र सर वाईट आहेत तर वाईट आहेत. मी काही विचार न करता हां, कोणाला तरी दोष दिला पाहिजे, कोणाला तरी शिव्या घातल्या पाहिजे. हे सगळं असं होतंय. एनिवेज सो कमिंग बॅक टू टॉपिक. मला जर बिझनेसमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर एक तर मी माझा कॉन्शियसनेस डेव्हलप केला पाहिजे. मी तेवढा सजग असलो पाहिजे. तसे विचार घडवले पाहिजेत आणि आय नीड टू बी विथ राइट पीपल. म्हणजे या 3 गोष्टी पाहिजेत. तो जो 1000 दिवसांचा नियम तुम्ही म्हणालात ना, त्याबद्दल आपण बोलूया. म्हणजे आय थिंक इट इज अ व्हेरी डेंजरस रूल. पण या 3 गोष्टी हव्यात. म्हणजे याच्या केंद्रस्थानी पेशन्स आहे. म्हणजे मला हव्या तशा गोष्टी घडणार नाहीयेत. आणि त्यामुळे अ, मला खूप पेशन्स ठेवावा लागणार आहे. म्हणजे कसं होतं, मी फर्स्ट इयर, सेकंड इयरमध्ये असतो. माझ्यात ऊर्जा असते, माझ्यात कॉन्फिडन्स असतो. मला असं वाटतं, की दुनियेला कळालं नाहीये ते मला कळालंय आणि मी किसी के हात के नीचे मैं काम नहीं करेगा, स्वतःचं काहीतरी टाकणार आणि मग मी स्वतःचा धंदा टाकतो. म्हणजे होतं असं, की कॉलेजमधनं मग मी बाहेर पडतो, मी फ्रीलान्सिंग सुरू करतो. फ्रीलान्सिंग सुरू करून मी माझा बिझनेस करतो त्याला. अ, कुठल्याही बॉसच्या हाताखाली काम केलेलं नसतं. त्यामुळे कोणाच्या हाताखाली शिस्तीत काम करून तावून सुलाखून मी निघालेलो नसतो. आणि मग हे झालेलं नसल्यामुळे मग वर्क कल्चर, ती शिस्त, आय हॅव सीन धिस हॅपनिंग सिन्स 5-10 इयर्स. त्यामुळे मला वाटतं ना, की वी हॅव मिस्ड इट. ते कॅरेक्टर बिल्डिंग आपण हरवून बसलोय. नाही आणि कसं आहे, परत आपल्या मागच्या पिढ्या या काही उद्योजकमध्ये नाही आहेत. हं. एक्झाम्पल देतो आता परत, की काय काय पद्धतीचे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतात. एकतर मुळात आपल्या घरामध्ये ह्याची सवय नाही हो, बरोबर. उद्योजकची, हो, हो. बरोबर? तो जॉब करणारा माणूस संध्याकाळचे 7 वाजले, की घरातली बेल वाजते, घरात येतो. 9 वाजले सकाळचे, की तो बरोबर किंवा 7:30ला ची ट्रेन पकडायची असते, तो बरोबर निघतो. हे सगळ्या गोष्टी घडत असतात, बरोबर? तोच जेव्हा माणूस उद्योगमध्ये येतो, तेव्हा ती त्याला 7:30ची वेळ दिसत नाही, ती नाही त्याला ते 7ची वेळ दिसते. आता हा विषय जेव्हा घरातील व्यक्ती समजते, त्यावेळेला तो उद्योग म्हणून जो कोणी माणूस असेल, बाई असेल किंवा पुरुष असेल, त्याला तो सपोर्ट मिळतो. तो जर घरात म्हणजे आपल्या किंवा कोणत्याही उद्योजकाच्या घरात मिळाला नाही, तर त्याला ऑलरेडी एक मोठं बर्डन असतं. बरोबर आहे. ते ॲब्सोल्युटली. खूप कठीण जातं. 2 लढाया लढाव्या त्यामुळे लागतात. हो, लढाया 2 काय अजून एक लढाई म्हणजे असतात. बाहेरची आहेच आहे. शिवाय घरातली. घरातली एक लढाई आणि मग त्याच्याबरोबर तर ते जॉइंट कुटुंब असेल अजून काही, तर त्याचे काका पण त्याला फोन करणार, मग त्याला मामा पण फोन करणार, मग आजी-आजोबा पण करणार. असं सगळ्या भोवतीने त्याला असं बांधून घेतलं जातं. तेच जर तो जॉबमध्ये असता आणि जॉबमध्ये तो रात्रभर काम करत असता, तर "अरे, खूप माझा पोरगा काम करतो हो." असं बोलून त्याला गुंजारलं गेलं असतं. पण तेच उद्योग बिझनेसमध्ये तसं नाही घडत. आणि हा एक आपल्या इकोसिस्टमचा मोठा प्रश्न आहे. आणि खरंच मला असं वाटतं, की कधी-कधी बिझनेस पर्सनला हे थोडंसं त्यांच्याबद्दलचे जे विचार असतात ना, ते थोडेसे चुकतात समाजाचे. स्वतःबद्दलचे. नाही स्वतःबद्दलचे पण आणि समाजात. समाजाचे किंवा बरं. फॅमिलीजचे पण त्याच्याबद्दलचे. कारण जर तू आता LinkedIn ओपन केलंस, सोमवारी ओपन केलंस समजा पर्टिक्युलरली, तर तुला कोणती पोस्ट मिळते ज्याच्यामध्ये एका एंटरप्रेन्योरबद्दल पॉझिटिव्ह लिहिलं गेलंय? आता एक्झाम्पल नारायण मूर्ती. आता अरे! कॉन्ट्रोव्हर्सीचा विषय आहे पहा. माझे दैवत आहेत ते. नो, नो. अँड आय अग्री विथ हिम. म्हणजे आता 100%. दोघांचे पॉडकास्टला आपल्याला याह, बॅन याह. करतील. पण त्यांनी ज्या कंटेक्स्टमध्ये बोललंय, की 70 तास वर्क याह, याह. त्यांनी सिंपल कंटेक्स्ट दिला, की आज जर चायना ही ग्रो करतेय किंवा आज आपल्याला यूएसच्या इकॉनॉमीला टक्कर द्यायची आहे, तर भारतातील तरुणांनी काय केलं पाहिजे?
त्यांनी हे नाही म्हटलं की तू वर्क लाईफ बॅलन्स करू नकोस. त्याने म्हटलं की ही आवश्यकता आहे. इट्स अ रियालिटी. ही इज नॉट कंपल्सिंग एनीवन. आज त्या माणसाने माझ्या मते कमीत कमी 50,00,000 फॅमिलीज तरी उभारल्या. इन्फोसिसच्या मधून बाहेर पडलेले अनेक बिझनेस उभे राहिले. केवढी मोठी इकोसिस्टम आज आय-टी सर्व्हिस जी सो कॉल्ड वी आर प्राउड ऑफ. आणि तुम्ही हिंजेवाडीमध्ये जा, हो, हो. गुरुग्राममध्ये जा, ज्या पद्धतीने तुम्ही पैसे खर्च करू शकतात, जी आपल्याला त्याने अवकात शब्द म्हणेल मी, ॲब्सोल्युटली. दिली आपल्याला, प्रश्नच नाही. ही त्या माणसाच्या व्हिजनने दिली आहे की. आज तुम्ही त्याला त्याच्या वयाचा विचार न करता ज्या पद्धतीने कीबोर्ड वॉरियर बनून जे लिहितात, काय म्हणजे म्हणजे एक एंटरप्रेन्योरला कशा पद्धतीने ट्रीट केलं जातं, हे खूप महत्त्वाचं आहे. आज एम्प्लॉयी पण जेव्हा न विचार करता ज्या लिहितो कंपनीबद्दल, ठीक आहे, मी मान्य हो, हो, करतो. हो. काही कंपन्या ह्या त्या पद्धतीचा ट्रीटमेंट देत असतील. नॉट एव्हरी कंपनी. करेक्ट. आणि समोरच्याचे पण काहीतरी चॅलेंजेस असतील. म्हणून त्याला काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम येत असतील. हे एखाद्या माणसाने समजायला पाहिजे. ही आपला समाज समजत नाही आहे आजही. आज सिलिकॉन व्हॅलीमध्ये जा. सिलिकॉन व्हॅलीमध्ये यू गेट अमेझिंग सपोर्ट फॉर युअर इकोसिस्टम. True. देअर आर पीपल स्टँडिंग इन फ्रंट ऑफ यू हू विल ऑफर यू. Yes. आता अतिशयोक्ती होईल थोडीशी, पण दे आर स्टँडिंग देअर अँड Yeah, ऑफर यू रांगेत उभेत फंड्स. पैसे घेऊन. आणि फ्रँकली इंडियामध्ये 1,00,000 बिझनेसेसपैकी समजा आपण गणित केलं, किती लोकांना फंड्स मिळतात? हातावर मोजण्या एवढ्या. सिलिकॉन व्हॅलीमध्ये जोपर्यंत मी फंड उभे नाही करत, तोपर्यंत मी बिझनेस आयडिया एक्झिक्यूट नाही करत. सच अ बिग डिफरन्स. आज ऑफकोर्स भारतामध्ये स्टार्टअप इंडिया आणि या नावाने सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. आनंद आहे सगळ्या गोष्टीचा आणि समर्थन पण आहे. पण But the ग्राउंड execution, लेव्हलला yeah. खूप वेगळी परिस्थिती आहे. आणि हा कोणाचा दोष नाहीये म्हणजे हां, द होल आपली सिस्टम इज सिस्टीमच लाइक इट. त्या पद्धतीची आहे, की आज बँक म्हणणार, की बाबा सीजीटीएमएससीच्या अंडर तुला नाही बस, मिळू बस, शकत. बस, बस. तुला एवढ्या गोष्टी वर्ष पाहिजे तेवढं. अँड आय एम स्ट्रगलिंग इट फ्रॉम इट. मतलब तुम्हाला म्हणून मी तुला म्हटलं, की यशस्वी असं मी स्वतःला म्हणणार नाही. आय एम स्टिल स्ट्रगलिंग फ्रॉम इट. यावरनं इतकं बोलता येण्यासारखं आहे. म्हणजे आपली पावभाजी पांडा नावाची फ्रँचायझी चेन आहे. आपले 9 हॉटेल्स आहेत सध्या आणि आता 3 अजून बुक झालेत. तर आम्हाला जर फंड्स उभे करायचे आहेत, आम्ही बँकांकडे जातो, इन्व्हेस्टर्सकडे जातो. तर द क्वेश्चन्स दे आस्क आर असं म्हणायला नको, पण दे आर सो रिडिक्युलस. म्हणजे हे थोडं उर्मट वाटेल, पण ते म्हणतात, "तुम्ही ॲसेट बिल्ड करत नाही आहात, तर आम्ही पैसे कसे देणार?" अरे बाबा, आम्ही 9 आउटलेट्स आमचे उभे आहेत. त्यांचं ऑपरेशन्स आमच्या हातात आहे. क्वालिटी आमच्या हातात आहे. आम्ही ब्रँड बिल्ड करतोय, कस्टमर लॉयल्टी तयार करतोय, कस्टमर डेटाबेस आहे. बरं, बँकांनी हे विचारलं तर ठीक समजू शकतो, कारण बँकांची एक विशिष्ट पद्धत आहे. इन्व्हेस्टर्सनी सुद्धा असे प्रश्न विचारावेत. म्हणजे तुम्ही जे नारायण मूर्तींच्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, की तुला पुढे जायचं की नाही बाबा आयुष्यात. तू आज कुठल्यातरी कंपनीत काम करतोयस, तू आज ₹1,00,000 कमवतोयस. तुला 2 वर्षांनी 2,00,000 कमवायचे आहेत. तुला पुढे जायचंय ना. तर स्वतःसाठी मेहनत घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि म्हणजे फॉरगेट अबाउट नारायण मूर्ती, फॉरगेट अबाउट व्हॉट ही सेड, की म्हणजे आपल्याला चायनाशी कम्पीट करायचंय, आपल्याला देश म्हणून पुढे जायचंय. फॉरगेट एव्हरीथिंग. तुला पुढे जायचं ना बाबा आयुष्यात. मग तू एक एंटरप्रेन्योर आहेस, तू एक एम्प्लॉयी आहेस, तू होम मेकर आहेस, तू रिटायर्ड आहेस, तू कोणी का असेना, तुला आयुष्यात पुढे जायचंय ना. त्यासाठी काम करायला पाहिजे ना. तर आपल्याला आपलं जीवन उन्नत करायचं आहे का? आपल्याला आपण आहोत तिथून पुढे जायचं आहे का? हा कॉन्टेक्स्ट म्हणजे वेस्टर्न सिव्हिलायझेशनचं जे काही कन्झ्युमरिझम वगैरे आहे ते सगळं आपल्याकडे आलं आणि त्याचे तोटे तेही सहन करतायत, आपणही सहन करतोय. हे सगळं खरंय. पण ॲट द सेम टाईम माझ्या व्यावहारिक जीवनातल्या व्यावहारिक गरजा मी भागवायच्या आहेत आणि त्या गरजा वाढत जाणार आहेत. त्या गरजांनुसार मला माझं वर्तन सुधारावं लागणार आहे. मला पुढे जावं लागणार आहे. मला मेहनत घ्यावी लागणार आहे. हा कॉन्टेक्स्ट जर मिस झाला ना, तर गोंधळ होतो. जर हा कॉन्टेक्स्ट नीट समजला नाही, तर यू आर नॉट गोइंग टू हॅव अ फ्रुटफुल लाईफ, व्हिच इज ऑब्व्हियस. म्हणजे मी मागे आपल्या इन मराठीवरच फ्रेशर्सनी वर्क लाईफ बॅलन्स नावाच्या गोष्टीवर फोकस करू नये, असं एक रील केली होती. फ्रेशर्सनी म्हणजे तू जोपर्यंत 30-35 वर्षांचा होत नाही, पुरेसा अनुभव कमवलेला नाहीये, तुला दिशा मिळालेली नाहीये, तोपर्यंत प्रचंड मेहनत घे. दॅट विल हेल्प यू. अशा अर्थाचं मी रील केली होती. तर लोकं भडकले त्याच्यावर म्हणजे आता अब क्या ही करे? नाही, मला असं वाटतं सिंपल फॉर्म्युला आहे. मी फ्रेशर आहे, पण माझ्याकडे फायनान्शियल बॅकिंग आहे. नको विचार करू. नको करू विचार. या, ॲब्सोल्युटली, हरकत नाही. ॲब्सोल्युटली. पण आता
लोअर मिडल क्लास फॅमिलीतून आला आहेस, तुझ्याकडे ॲम्बिशन आहेत की तुला वरच्या स्ट्रॅटामध्ये पोचायचं आहे, तुला लाईफमध्ये खरंच काही करायचं आहे. आपली स्वप्न असतात की आई वडिलांना मी पहिल्यांदा विमानात बसवेन, हां, कसं मी आहे? घर करून देईन, काय हो. काय स्वप्न असतात आपली, बरोबर. सो आता ही तुझी स्वप्न आहेत. तर ही स्वप्न असलेला माणूस हा त्या 70 तास किंवा वर्क लाईफ बॅलन्सकडे बघत नाही. त्या स्वप्नांना जस्टिफाय करता येईल असं तुला वागलं असं पाहिजे. वागलं पाहिजे. दुसरं, वर्क लाईफ बॅलन्स हे केव्हा वाटतं? तर वर्क आणि लाईफ हे 2 वेगळे कसे काय? नाहीच आहेत ना. ते तुझी लाईफच आहे ना एक. Absolutely. आणि जर तू ते करतोयस, त्याच्यामध्ये तुला आनंद आहे, ते तुझं पॅशन आहे, यू आर एन्जॉयिंग इट. तुला खरंच तुझ्या घड्याळाकडे वेळ लक्ष जातं का? खरंच काटा दिसतो का कुठे? माझ्या ऑफिसमध्ये कुठेही घड्याळ नाहीये. हे घड्याळ पण मी आता तुझ्या पॉडकास्टसाठी घातलं समज. छान दिसावं पण म्हणे. पण अ, काट्याकडे लक्ष जाऊच शकत नाही एका पॅशनेट व्यक्तीचं. हं. माझ्या ऑफिसमध्ये आजही लोकं गरज पडेल तेव्हा रात्र-रात्र बसतात. मी त्यांना सांगत नाही बसायला. आपणहून बसतात. स्वतःहून बसतात. मी त्यांना म्हणत नाही की तुम्ही आता बसा, हेच करा, तेच करा. रात्री सकाळी उशिरा 11 वाजता येतात. काही प्रॉब्लेम नाही. फ्लेक्सिबल टायमिंग आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार या. फक्त एकच गोष्ट करायची आहे. जे आउटपुट काम दिलंय ते आउटपुट आलं आउटपुट पाहिजे. द्या. बरोबर. तुम्ही पण मजा करा, मी पण एन्जॉय करू. आम्ही काल रात्री एवढी मोठं सेलिब्रेशन झालं. त्यापासून 4 दिवस नुसते पार्टीज करतो. पार्टी म्हणजे ऑफकोर्स हां, हां. आपल्या पार्ट्या. मराठी माणसांच्या पार्ट्या. त्या पार्टीज चालल्या सगळीकडे. सेलिब्रेशन्सच चालले आहेत, एन्जॉयमेंटच चालले आहेत. बिकॉज दे डिझर्व्ह इट नाऊ. या, या. ॲब्सोल्यूट. सो नाउ आई एम नॉट सेइंग एनीथिंग. भाई तुम लोगों ने 100 दिन पूरा मेहनत डाला. सो नाउ इट्स टाइम टू अनवाइंड. यात ना एक महत्त्वाचं अँगल हा आहे सर, की आता तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये खूप छान वातावरण निर्माण केलंय. त्यामुळे तुमचे एम्प्लॉईज, तुमची टीम दे वर्क ॲज अ फॅमिली. ते झोकून देऊन काम करतात, कारण ते एन्जॉय करतायत काम. तर हा जो पुशबॅक बरेचदा येतो ना, की तुम्ही मेहनत घ्या, वर्क लाईफ बॅलन्सकडे फारसं लक्ष देऊ नका. तो अशा लोकांचा येतो, की बाबा रे, माझा बॉस त्रासच देतो. मी माझं काम एन्जॉय करतच नाही. मग मी काय माझ्या आयुष्याची वाट लावून का घेऊ? तर त्यातही मला काय म्हणायचंय, की नाही आवडत आहे ना जॉब, मग बदल. पण तू ते करतोयस का? आर यू स्विचिंग? आर यू चेंजिंग युअर जॉब? इफ पॉसिबल यू विल चेंज युअर जॉब अँड यू शुड. नो प्रॉब्लेम अबाउट इट. देअर आर नो टू वेज अबाउट इट. जॉब चेंज कर. पण तू ते करत नाहीयेस ना. तू आहे त्या जॉबमध्ये आहेस ना. तू जिथे काम करतोयस तिथेच आहेस ना. मग तुझ्या हातात जे पत्ते त्यानुसार तू खेळला पाहिजे. त्यातून मॅक्सिमम आउटपुट कसं मिळेल हे बघायला पाहिजे. हे मला वाटतं समहाऊ पीपल मिस धिस. आय लोक. एग्री. माझ्या मते जे कोणी हे आपलं ॲजिटेशन टाकत असतात ना सोशल मीडियावर, ही लोकं त्या कॅटेगरीत हां, हां. ते दुःखी असतात आणि तो दुःखी बरोबर आहे. आहेत. तो त्रास काही चुकीचा नाहीये. हां, त्यामुळे त्यांना काय कुठेतरी एक्सप्रेस करायचं आहे. ते एक्सप्रेस करायला सोशल मीडिया दिसते. लोकं लाईक्स करतात त्याला. हो. त्यांना समदुःखी लोकं त्याला लगेच आउटरेज इज ऑल्वेज. करतात. दॅट इज ओके. त्यामुळे खूप सिरियसली घ्यायचा विषय नाही आहे तो. पण आपल्या जनरेशनला हे समजायला तर नक्कीच पाहिजे, की आपल्याला जर काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी करायचं आहे, तर एक्स्ट्राऑर्डिनरी इनपुट्सची आवश्यकता आहे. बरोबर. जे तुम्ही इनपुट द्याल तेच आउटपुट निघणार आहे. त्या आउटपुटच्या त्या प्रोसेसमध्ये काहीतरी एक्स मायनस काहीतरी जे काही होईल ते होईल. पण तुम्ही जेवढं क्वालिटी इनपुट त्याला द्याल, तेवढं क्वालिटी आउटपुट निघेल आणि आज देशाला क्वालिटी आउटपुटची गरज आहे आणि माझ्या मते आपल्या जनरेशनवर विश्वास आपला असला पाहिजे. हो, हो. येणारं जनरेशन प्रश्नच नाही. मिलेनियल असेल किंवा जेन झी असतील. जेन झी असतील. या, या, या. ताकद तुफान आहे. तुफान आहे. पण फक्त त्यांना ती योग्य डायरेक्शन जी आपल्या समाजाने असताना द्यायला पाहिजे ती आवश्यकता आहे. बरोबर आहे. जे बरोबर. उभे राहिलेले उद्योजक ऑलरेडी आहेत, त्या उद्योजकांनी खाली उतरून मला हेच समजून घ्यायचं सर तुमच्याकडून, की हे जे वर्क कल्चर तुम्ही डेव्हलप केलंय, ते फॉर्म्युलेट करता येऊ शकतं का? ते की असं 1, 2, 3, 4, 5 या 5 गोष्टी करा. म्हणजे मग माझी 5 जणांची टीम आहे की 50 जणांची टीम आहे, डझंट मॅटर. जर एक नवीन एंटरप्रेन्योर कोणी असेल, जो त्याचा बिझनेस उभा करतोय, त्यांनी काय करावं? त्यांनी काय केल्याने ही सिस्टम इम्प्लिमेंट होईल, ज्याने त्यांची टीम आपणहून काम करेल. मग तो वॉक इन टाईम, वॉकआउट टाईम बघायची गरज पडणार नाही. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवण्याची गरज पडणार नाही. त्यांना आवडतंय म्हणून, त्यांना त्यांना ही कंपनी आपली वाटतेय म्हणून ते आपणहून चांगलं काम करतील, ते एन्जॉय करतील. हे कसं जमेल? सो माझ्या मते आम्हीही ह्याच्यात शिकतो आहोत. आम्ही वेगवेगळ्या सिस्टीम स्वतः डिझाईन करायचा प्रयत्न केला. जसं एक्झाम्पल आता मी एक सिस्टीमचं हे देऊ शकेल. कारण जेव्हा आम्ही जरी कंपनी छोटी असली, तरी आम्ही विचार करताना आम्ही एक मोठी कॉर्पोरेट आहोत, याच दृष्टीनं पहिला विचार करतो आणि आमच्या सिस्टीम त्यानुसार बनवण्याचा प्रयत्न करतो. धिस इज व्हेरी इम्पोर्टंट, व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे
सुरुवात करतानाच अशी करा, की तुमच्या सिस्टम्स सुरुवातीलाच तुम्ही अशा लावताय ज्या एका मल्टीनॅशनल कंपनीला साजेशा असतील. ऑफकोर्स कल्चरली त्याच्यामध्ये आपल्याला आपल्यानुसार ट्विक द्यावं लागेल. ऑफकोर्स माय क्रेडिट आय विल ऑल्सो गिव्ह इट टू माय को फाउंडर्स, कारण ते खूप प्रोसेस ओरिएंटेड आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी मलाही तशी सवय लावली आहे, की कारण मी स्वप्न बघणारा माणूस आहे. अच्छा. दे आर द एक्झिक्युशन आर्म. अच्छा. हवेत. बर. काहीतरी दरवेळेला समोर काहीतरी असतं डोळ्यात, जे पकडायच्या प्रयत्नात असतो आणि हे आज नाही, हे पूर्वीपासून आणि मग तुमचे को फाउंडर धावतात ते स्वप्न पूर्ण करायला. आणि मग माझे को फाउंडर बिचारे माझ्या मागे मी त्यांची दशा असते. पण म्हणजे माझी सामाजिक संस्थेमध्ये पण हीच अवस्था होती बरं. आणि इथे पण तेच करतो आणि ॲज अ ट्रू पर्सन मला मी आणि आय एम हॅपी अबाउट इट. मग काय होतं की एक स्वप्नापर्यंत पोहोचलो, तिची प्रोसेस झाली की माझा को फाउंडर येतो, म्हणतो चल आता इसको अभी मैं हाथ बताओ. में लेता हूँ. हां, फिर अच्छा. वो हाथ में लेगा और उसको कंसिस्टेंटली बिल्ड करेगा. ठीक. So Pragnesh, Kailash, they have huge role in our organization and in my life as well. की they are supporting me like anything. हम्म. सो ही पण प्रोसेस करताना एचआरच्या किंवा कोणत्याही प्रोसेस असताना एकतर फायदा जेव्हा सिस्टीम्स आम्ही अभ्यास केला, तर आता बॅलन्स स्कोर कार्ड नावाची कन्सेप्ट हम्म. हा ना फ्रेमवर्क आहे, खूप अभ्यास केला आणि बॅलन्स स्कोर कार्डचा एचआरचा फ्रेमवर्क बनवला एक. बरं. प्रत्येक असोसिएटचा आमच्याकडे दर महिन्याला एक परफॉर्मन्स रिव्ह्यू होतो. हम्म. त्या परफॉर्मन्स रिव्ह्यूमध्ये आम्ही सगळ्यांना एकच गोष्ट सांगतो, मला तू एक समजा डेव्हलपर असेल किंवा मार्केटियर असेल किंवा व्हिडिओ प्रोडक्शनमधला असेल किंवा अजून डिझाईन UI UX टीममधला असेल, त्या स्किल्स पण इम्प्रूव्ह व्हायलाच पाहिजेत, पण तू माणूस म्हणून एक ग्रो व्हायला पाहिजे. ओके. दॅट विल हेल्प माय ऑर्गनायझेशन. म्हणजे जसं म्हटलं जातं ना, लिडरशिप इज अ लोनली स्पेस. ट्रू. आय डोंट वॉन्ट टू बी इन दॅट लोनली स्पेस. आय वॉन्ट माय होल टीम टू बी विथ मी इन द लिडरशिप. ओके. So that when we will celebrate our success, the whole team will celebrate. That is the fundamental we have always kept. ओके. कारण जे पूर्वीचे संस्कार आहेत, कॅरेक्टर बिल्डिंग, हम्म. व्यक्ती निर्माण ज्याला आपण म्हणतो, हे पहिलं असलं. म्हणजे आमच्याकडे आमचे मामा देवस्थळी म्हणून व्यक्ती हे होती, खूप सिनियर व्यक्ती, संघाची व्यक्ती होती. त्यांनी मंडळाचे को फाउंडर आणि त्यांनी आमच्या आयुष्यात परत मोठा प्रभाव टाकला. ते म्हणायचे की म्हैस भादरली नाही गेली तरी चालेल, वस्त्राला धार लागली पाहिजे. हाय 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 हाय. वा वा. सो खूपच प्रभावी स्टेटमेंट आहे हे, की म्हणजे त्याच्यानंतर मी थोडा रेबिलियस, जसं तू मगाशी म्हणालास की आपण आपल्या यंग एजमध्ये रेबिलियस असतो, तर मी खूप रेबिलियस. मी त्यांना म्हणायचो नाही, म्हैस पण बाजारला गेली पाहिजे आणि वस्त्राला पण धार लागली पाहिजे. आउटपुट निघालाच पाहिजे, पण वस्त्राला पण त्याच्यातून धार बरोबर. लागून हां, हां. व्यक्ती निर्माण व्हायलाच पाहिजे. खूप आम्ही याच्यावर वादविवाद घातले रात्र या विषयावर, पण मी त्यांच्याही विषयाला सहमत करतो आणि पण मी माझ्या विषयावर पण स्ट्रॉंग राहतो की असं व्हायलाच पाहिजे. त्यामुळे ऑफिसमध्ये पण आम्ही जेव्हा एखाद्याची सिलेक्शन प्रोसेस आहे ना, ती आम्ही खूप कठीण आहे. बरं. इट्स नॉट इझी टू गेट इन. बरं. म्हणजे तू अजून कर 150 इंटरव्ह्यूमधून एक, बरं. ह्या लेवलचं कॅल्क्युलेशन. कारण प्रश्न कठीण नाही आहेत. आम्ही ते जजमेंट जे आहे ते एका प्रोसेसमधून करतो, की हा व्यक्ती आपल्या विचारांचा म्हणण्यापेक्षा आपल्याला पाहिजे त्या कॅटेगरीमध्ये बसणार आहे. टेम्परामेंट आहे का? टेम्परामेंट आहे का, डेडिकेशन आहे का. मी तर सुरुवातीच्या काळात लोकांना म्हणायचो, माझ्या ऑफिसमध्ये बसायलाही जागा नाही, खाली बसून काम करावं लागेल, AC नाही, तुमची यायची तयारी आहे का. सो काही लोक जे हो म्हणायचे ते आत करायचे, जे नाही म्हणायचे किंवा जे दिसायचे त्यांच्यात हे डिस्कम्फर्ट दिसायचा, तेव्हा मला कळायचं की बाबा दिस पर्सन नीड्स AC ऑफिस, इज कमिंग फॉर AC ऑफिस. नंतर ऑफकोर्स हे करता येत नाही, कारण लोक सगळीकडे फोटो जातात आपले, पण सुरुवातीला यू ग्रो अँड यू मेक लाईफ इझियर. एक्झॅक्टली. आणि आम्हाला त्यांना कम्फर्टेबल होऊ शकते द्यायचंच आहे. सो दॅट इज फर्स्ट चेक पॉईंट, जिथे आम्ही आमची HR प्रोसेसमध्ये बरेच प्रयत्न केले आणि अजूनही करतो आहोत. म्हणजे तुम्ही 2 गोष्टी म्हणताय, की मी माझ्या ऑपरेशन्सच्या, म्हणजे HR कॉन्टेक्स्टमधल्या ऑपरेशन्सच्या, मी सिस्टीम्स अशा डेव्हलप करायच्या आहेत, ज्यातून एम्प्लॉई वेलफेअर कदाचित चुकीचा शब्द असेल, पण त्यांना त्यातला आनंद मिळतोय का? ते काम व्यवस्थित होतंय का? म्हणजे मी पहिला विषय म्हणेल की जी एंट्री पॉईंट तुझी आहे हां. ऑर्गनायझेशनची, हां. ती एंट्री पॉईंट खूप चांगली असली पाहिजे. हो, तर मला असं वाटलं की तो हा तुमचा दुसरा पॉईंट होता, की मी रिक्रुटमेंटच फार काळजीपूर्वक करतो. हा तर झालाच. पण खरं सांगू तर
सक्सेस रेशो हा परत 50-50% असतो. एवढं करूनही शेवटी 50% असतो आणि त्यामुळे आपल्याला आपली प्रोसेस स्ट्रॉंग ठेवावीच लागते. आपल्याला जजमेंट घ्यावीच लागते. बर आत जोपर्यंत जेवढी लोक आत येणार नाहीत ना तेवढी तुला हिरे मिळणारच नाही. बरोबर आहे. आत येणार बाहेर व्हॉल्यूम जाणार, आत गेमच येणार असणार बाहेर आहे. जाणार. Yes. हे होत राहणार आहे आणि ह्याच्यावरून घाबरायची गरजच नाही. आपले करत राहावं हे लागणार. फार That is मोठं one. रिअलायझेशन आहे. आय अग्री. आणि हे खूप लेट आलेलं रिअलायझेशन आहे. सेकंड, जी आम्ही राईजअप नावाने जे आमचं फ्रेमवर्क बनवलं त्या फ्रेमवर्कमध्ये आम्ही सिम्पल गोष्ट केली. बॅलन्स स्कोर कार्डचे 4 क्वाड्रंट्स आहेत. त्या 4 क्वाड्रंटनुसार प्रत्येकाला आम्ही एक पॉइंटर्स दिले. म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःवर काम करावं. स्वतःवर काम करणं म्हणजे काय, की त्याने त्याचं कम्युनिकेशन, त्याचं बिहेवियर, त्याचं इंटरपर्सनल रिलेशन्स किंवा त्याचे त्या जो एरियामध्ये त्याचं स्किल्स आहेत त्या स्किल्सला अपग्रेड करणं. मग त्याच्यासाठी त्याला पॉइंटर्स दिले स्वतःच्याच कामासाठी. त्याने काही कंपनीला फायदा होणार का? होणार कंपनीला फायदा, इनडायरेक्टली होणार, डायरेक्ट नाही होणार. पण त्याने त्याचे पण स्किल्स एनिवे अपग्रेड दॅट इज केले. नॉट द ड्रायव्हिंग फॅक्टर. ड्रायव्हिंग फॅक्टर हा की तुझं भलं व्हावं, तू भलं व्हावं. सो दॅट इज फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये तू प्रोसेसेस कशा फॉलो करतोस, म्हणजे टाइमशीट्स वेळेवर भरतोस का, किंवा रिपोर्टिंग वेळेवर जातं का, किंवा तुला दिलेले टास्क आहेत ते वेळेवर होत आहेत का, तुला त्याच्यामध्ये काही चॅलेंजेस येत आहेत का. तिसरा ॲस्पेक्ट झाला त्याचा फायनान्सवर काय इम्पॅक्ट आहे आपल्या. ओके. तू ज्या काय ॲक्टिव्हिटी करतोय त्यांना ऑर्गनायझेशनला किती बेनिफिट मिळतोय. हां. करेक्ट. हे मेजरमेंट खूप आवश्यक आहे. करेक्ट. आणि आम्ही त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर ॲड करून ठेवला, तो म्हणजे सोशल इन द सेन्स नॉट सोशल मीडिया, सोशल इम्पॅक्ट तुमचा. आजकाल ते सांगावं लागतं. सांगावं लागतं म्हणून. आणि आम्हाला तिकडे सांगताना लोक सोशल मीडियावर पोस्टसाठी पण आम्ही पॉइंटर ठेवले ऑब्व्हियसली, की तुम्ही सोशल मीडियावर आमच्या पोस्टला लाईक करा तुमच्या 12 ग्रिड्सच्या आणि सगळ्या. पण तुम्ही काहीतरी सोशली कॉन्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करा. अवेन्यूज आम्ही जनरेट करून देऊ. म्हणजे तुम्ही काही अनाथ आश्रमामध्ये जा, किंवा आम्ही काही शाळा मंडळाकडून अडॉप्ट केलेल्या आहेत तिकडे जाऊन आपण श्रमदान करू, मुलांना शिकवू, मुलांबरोबर खेळू. हे परत त्यांच्यासाठी ट्रिप आहे पण ह्याचे पॉइंटर्स आहेत. अशा पद्धतीने एक व्यक्तीला एक डेव्हलप करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून एक राईजअपचा फ्रेमवर्क बनवलं आणि दर महिन्याला त्याचा रिव्ह्यू केला. मला इथे एक प्रकर्षण जाणवलं की जर मी समोरच्या व्यक्तीला बोलायला चान्स दिला आणि वेंट आउट करायला चान्स दिला तर तो व्यक्ती आपल्याला खूप चांगला कनेक्टेड राहतो. त्यामुळे दर महिन्याला आमचे प्रोसेस जे आहे त्या प्रोसेसमध्ये दर महिन्याला परफॉर्मन्स रिव्ह्यू नावाने राईजअप रिव्ह्यू होतात. राईजअप म्हणून त्याला नाव पण दिलंय. आणि त्या राईजअप रिव्ह्यूमध्ये त्याला वेंट आउट करायला चान्स मिळतो. वी लिसन केअरफुली सो दॅट. पण ते मोकळेपणाने करतात म्हणजे पूर्णतः भाई. म्हणजे माझ्या रायझर्समध्ये माझी टीम मधला व्यक्ती हा 1-1 तास तो बोलतोय फक्त बसलेला असतो. हे थोडं आता प्रोबॅबली दे ट्रस्ट यू म्हणून, पण सुरुवातीच्या काळात लोक बोलायचे ओपनली. मला हा प्रॉब्लेम कधीच आला नाही. रादर मे बी बिकॉज ऑफ माय नेचर अँड ऑर्गनायझेशन मधलं कल्चर. पण फ्रॉम द बिगिनिंग आम्ही कसं आहे जेवायला पण आम्ही मोस्टली असं आमचा काही गॅप नाही आहे. ओपन कल्चर आहे. एनीवन कॅन कम डाऊन टू, म्हणजे त्रास होतो नंतर, पण एनीवन कॅन कम डाऊन टू युअर ऑफिस. दे कॅन टॉक टू यू, दे कॅन शेअर युअर पर्सनल प्रॉब्लेम, दे कॅन क्राय, वी ऑफर शोल्डर, एव्हरीथिंग हॅपन्स. सो इट्स लाईक, म्हणजे परत मी ज्याला फॅमिली हा शब्द वापरला की मला ते लिंक्डइन मधल्या फॅमिली पोस्ट आठवतात, म्हणून मी फॅमिली शब्द वापरत नाही. म्हणजे किती स्पॉईल केलंय. पण इट्स लाईक अ ट्रू फॅमिली. इट्स लाईक अ फॅमिली. कारण आपण आयुष्यातले किंवा दिवसातले 70% 60% तास हे त्या प्रिमायसेसमध्ये घालवतो आणि एकत्र घालवतो. सो एव्हरीथिंग हॅपन्स अराउंड यू. सो त्याच्यामुळे आय थिंक दे टॉक टू अस. आणि सगळ्यांमध्ये नॉट ओनली मी, माझे जे खालचे नेक्स्ट लेवल लिडर्स आहेत, लाईन ऑफ लिडर्स आहेत, त्यांच्याशीही त्या गप्पा होतात. सो यू गेट वेंट राईट. सो त्याच्यामुळे तुझे निगेटिव्ह थॉट्स आहेत ना त्या लगेच हँडल केले जातात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मी माझ्या लिडर्सला पण सांगतो, लिसन. 2 कान दिलेत, 1 तोंड दिले. काही गरज नाही खूप बोलायची. 2 कानाने ऐका, डबल ऐका, सिंगल बोला. सो दॅट इज वन. सेकंड. थर्ड पॉईंट, आम्ही जसे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्सचे ट्रेनिंग सेंटर्स असतात तसं आम्ही आमचं एक इग्नाईट बॅच म्हणून बिल्ड केली, विच इज अवर नेक्स्ट लेवल ऑफ लिडरशिप, नेक्स्ट लाईन ऑफ लिडरशिप. आणि त्यांच्यासाठी आम्ही मंथली खूप वेगवेगळे प्रोग्राम्स, बाहेरच्या लोकांना बोलवतो, काय काय करतो, खूप ॲक्टिव्हिटीज करतो. सो कुठेतरी घेऊन जातो, रिसॉर्टला घेऊन जातो, टू डेव्हलप इट. किती सक्सेसफुल आहे हा मेजरमेंटचा पॅरामीटर नाही माझ्यासाठी या क्षणाला. कारण ही इव्हेंच्युअली होत राहणार. एवढ्या लगेच त्याचं यश मिळणार नाही त्याचं. पण आणि त्या सिलेक्शन क्रायटेरिया पण तो पण त्याच्यामध्ये लर्निंग्स असतात खूप सारे. सो दॅट ऑल्सो हॅपन्स. सो अशा काही एक्सपेरिमेंट्स आहेत
प्लस अजून एक आम्ही एक्सपेरिमेंट करतो तो म्हणजे जे फेस्टिवल्स असतात ते फक्त हॅपी दसरा, हॅपी दिवाळी या काळात न करता याच्या व्यतिरिक्त याच्याबद्दल काहीतरी करता यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे आता आम्ही सोशल अँगल असल्यामुळे जेव्हा अ, काही अशा मोठा फेस्टिवल असतो त्याला वी ट्राय की आपण कुठेतरी शाळेत जाऊन आपण काही गोष्टी गिफ्ट करू शकतो का त्यांना, एज्युकेशन किट्स देऊ शकतो का. सो ही सगळी जण जेव्हा त्या मुलांना बघतात, लहान मुलांबरोबर खेळतात, त्या एन्व्हायरमेंटमध्ये जातात ना, वनवासी भागात म्हणजे आता आपण आसनगावला म्हण किंवा कर्जत साईडला म्हण, दॅट गिव्ज अ व्हेरी डिफरंट सॅटिस्फॅक्शन, राईट. आणि त्याच्यामुळे माझी इथली बरीचशी जी कोर टीम आहे ना माझी, म्हणजे आज मी अज्युम करेल की एक 10-12 जणांची माझी सेकंड लाईन ऑफ लिडरशिप आहे. अच्छा. ही सगळी लिडरशिप आहे ना त्याच्यामुळे सेन्सिटाईज आहे. ती आता मोठा चॅलेंज हा असणार आहे माझ्यासाठी, जेव्हा ही सेकंड लाईन टू थर्ड लाईन टू फोर्थ लाईनपर्यंत हे पर्क्युलेट कसं होईल. पर्क्युलेट कसं करायचं? करेक्ट. ही हा चॅलेंज बिकॉज ॲज द कंपनी ग्रोज हां, ते होणारच आहे. पिरामिडचा खालचा भाग मोठा होत Yes. जाणार आहे. आणि जोपर्यंत डायरेक्टर्स आज असं कोणी ऑर्गनायझेशनमधला व्यक्ती नाही ज्याशी मी बोलत नाही किंवा कोणताही डायरेक्टर बोलत नाही. जसं ते मोठं हा होईल. ना, म्हणजे जसे आता आम्ही अजून मोठे होत जाऊ तसं तसं आम्हाला कोण हायर झालं हेच कळणार नाहीये. हम्म. किंवा आता ऑलरेडी माझ्या बाकीच्या लोकांना माहितीच नसतं की हे माणसं हायर झाली. आमच्याकडे एक बेल ऑफ हॅपीनेस नावाचा विषय म्हणजे आहे. वारंगचा टाटा कसा होतोय तो त्यातनं ती कळणार आहे. जर्नी आहे, बघूया Correct, टाटा होतो correct, की नाही, पण correct. वारंगचा वारंग तर व्हायला पाहिजे. सो आमच्याकडे एक बेल ऑफ हॅपीनेस नावाची कन्सेप्ट आहे. आता आम्ही असं काही काही मूवीज बघतो आणि करत असतो. ती घंटा लावलेली असते आणि काही असं चांगलं घडलं की सगळी जाऊन बडवतात ती घंटा आणि मग सगळे टाळ्या वेळा मारतात. सो अशा काय काय ॲक्टिव्हिटी करत राहायच्या. सो मला असं वाटतं की त्याने तुमचं कल्चर बिल्ड होतं. रेग्युलरली ऑर्गनायझेशनमध्ये एक ट्रान्सपरन्सी आणणं आवश्यक आहे, की आपण काय करतो आहोत, आपले गोल्स काय आहेत, आपले आपण काय एक्झॅक्टली आपले स्टेप्स आहेत पुढचे, राईट. सो आपल्याला काय होतं, मराठी उद्योजकांना तर हा मेजर प्रॉब्लेम आहे की वर्किंग कॅपिटल हा प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे. आणि वर्किंग कॅपिटल प्रॉब्लेम झाला की आपल्याला सगळ्या गोष्टी कट कराव्या कट लागतात करावं आणि लागतं. अचानक कट होतात, हो. राईट. त्यामुळे कंपनीतल्या असोसिएट्सना, म्हणजे आमच्याकडे आम्ही एम्प्लॉईज म्हणत नाही, असोसिएट्स म्हणतो. बरं. त्यामुळे आमच्या असोसिएट्सना मग हा प्रश्न पडायला लागतो की अरे, इज समथिंग रॉंग, इज समथिंग रॉंग. ओ अच्छा. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन द ट्रान्सपरन्सी. सी, हे मी सगळं आता हे सांगतोय तुला, पण मला माहिती आहे की याच्यातल्या काही 100% गोष्टी माझ्याकडे होतातच का, ते काही प्रमाणात होतात, काही, पण हा आमचा थॉट तर असतो. एकदा का तू एखाद्या महत्त्वाच्या कामात अडकलास की देन त्या गोष्टी पर्क्युलेट होणं थांबून जातं, आग जिथे लागली तिथे पळावं लागतं, राईट. सो पण आमचा प्रयत्न हा ह्या पद्धतीचा असतो की हे अशा पद्धतीने आपण करत राहू तर ते कल्चर बिल्ड होतं. आणि आय एम हॅपी की माझी जी कोर टीम आणि माझी जी टीम स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये लोक 4-4, 5-5, 6-6, 7-7 वर्ष माझ्याबरोबर आहेत. सुरुवातीच्या काळातले पण लोक माझ्याबरोबर अजूनही आहेत. आणि माझं एक स्टेटमेंट असतं की जो निकल गया वो पाणी है, वो रह गया वो मोती है. ते त्या फॉर्म्युलेने चालायचं, म्हणजे असं ॲक्च्युली ते पाणी बिणी नसतं, ते पण चांगलेच आहेत पोरं. फॉर अस इट्स लाईक इट हॅज फ्लोन आउट. वी हॅव टू मूव्ह विथ दॅट. सो तुमची आता किती मोठी टीम आहे? कन्सोलिडेटेड 120-125. म्हणजे मी हे का विचारलं की हे बघणारे बरेचसे काय विचार करणार आहेत माझ्या सकट, की आता तर मी छोटा आहे, माझी कंपनी हळूहळू मोठी होईल, ती 60-70 जणांची टीम होईल, मग मी या सिस्टीम्स लावीन. माझ्याकडे आता 2च आहेत, 5च आहेत. त्यांच्याकडनं काम करून घेतानाच मला नाकीनऊ येत आहेत. तर यू हॅव गॉन थ्रू दिस, राईट? काय होतं सुरुवातीच्या दिवसांमध्ये एंटरप्रेन्योरचं काय होतं, की माझ्यावर खूप लोड आहे. त्यामुळे मला बस एक कोणीतरी चांगला मुलगा मिळावा, मग मी माझा थोडा लोड त्याच्यावर ऑफ करावा. मग अजून कोणीतरी चांगला मिळेल, मग मी माझं थोडं काम त्याला देईन आणि म्हणजे मी माझं काम असं डेलिगेट करेन, म्हणजे मला दुसरीकडे कुठेतरी बघता येईल, म्हणजे मला बिझनेस ग्रो करता येईल. तर तुमच्या मग सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही म्हणताय, की याच सिस्टम्स इम्प्लिमेंट सुरुवातीपासून केल्या आहेत. तर कसं कसं केलंय? पण मला असं वाटतं की परत फ्रिक्वेन्सीज आणि ऑरा खूप मॅटर करतं. ओके. इंटरेस्टिंगली आम्हाला अशाच पद्धतीची लोकं भेटत गेली. असं नाही आहे, अपयश आलं नाही असं नाही. कारण मला बऱ्याच वेळा आपण ना सगळ्या यशाच्या स्टोरी बघतो, हो. अपयशाच्या स्टोरी बघत नाहीत. आय लॉस्ट माय 2 डायरेक्टर्स इन द जर्नी, फाउंडर्स, को-फाउंडर, व्हेरी गुड फ्रेंड्स. इट वॉज लॉस्ट म्हणजे लॉस्ट, नाही, जिवंत आहेत. ओके. इन माय जर्नी हां. इट इज अ बिग लॉस, म्हणजे त्या पद्धतीने, राईट. आणि दॅट टाइम आय वॉज नॉट फुल टाईम. अनदर को फाउंडर वॉज नॉट फुल टाईम. दोज गाईज वेअर फुल टाईम. आणि तेच गेले. येस.
आणि दॅट टू सडन. So it was a big shock. So we both of me and Pragnesh decided, boss, nothing doing, we will do it. I quit immediately. Like we were both were in a very big position in our career. अच्छा. क्या 5 साल में I think I was also leading some good stuff and he was also leading बरं. big म्हणजे तुम्ही projects. बिझनेस सुरू करून 5 वर्ष झाली होती आणि 5 वर्ष म्हणजे 2014-15ला आम्ही सुरू केला. हं. 2017ला आय केम फुल टाइम. 2016-17ला. बरं. सो 3-1 वर्ष झाली हा होती. बिझनेस कोणता होता तेव्हा? तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी जी आमची तंत्रज्ञानाची. फाउंडिंग मेन कंपनी आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळं ब्रँडिंगमध्ये बदललं आणि आय डिसाइडेड टू कट विदाउट एनी रिझर्व, नथिंग हॅव्हिंग, काय सांगताय? काही 1 रुपया पण नाही. अरे बाप. आणि सडनली म्हणजे माझे वडील पण आजारी पडले. इन अ इयर टाईम द होल आजारपण झालं अँड आय लॉस्ट हिम. सो आय थिंक त्यावेळेला सगळे पेशंट, सगळ्या पद्धतीचे पेशंट्स चेक झाले. म्हणजे आय कॅन टेल यू, आमच्या कंपनीला पे करायची ताकद नव्हती. प्रज्ञेश त्याच्या सॅलरीतून मला काहीतरी पैसे द्यायचा. अजून मी त्याला परत दिले नाही असं मला वाटतंय. पण क्रेडिट कार्ड्सवर पूर्ण बिझनेस चालू होता. बिझनेस म्हणजे क्रेडिट कार्ड्सवर मी माझं घर चालवलं. घरी सांगू शकत नव्हतो की माझ्याकडे पैसे आहेत नाही आहेत. लग्न झालं होतं? नाही. ओके. बायको म्हणजे होणारी बायको अच्छा. ही सगळी सपोर्ट करायची. ती अकाउंटला जेव्हा पैसे लागायचे पैसे पाठवायची. हम्म. सो अशा पद्धतीची सिच्युएशनमध्ये इट वॉज अ व्हेरी बिग सेटबॅक. त्यावेळेला माझी कंपनीची, माझ्यामध्ये 3 वर्षात मी 35 जणांची टीम होती. मी आणली 12 जण 13 जणांवर साहजिक आहे. कट करावी लागली. आणि या काळामध्ये काय होतं की कट करावे लागले असं म्हणणार नाही, मी म्हणेल की ते सोडून गेले. ऑब्विसली, कारण जशी तुझी पतझड व्हायला लागते तेव्हा तुझी बरोबर लोक पळायला लागतात. आणि इट्स व्हेरी कॉमन. मी अनुभवलंय. त्यामुळे हां, सगळेच जण अनुभवतो आपण. त्यामुळे आपलं हताश व्हायला होतं. पण मग तुला ते तुझं इटर्नल पॉवर जी आहे ती जागृत करावी लागते आणि म्हणावं लागते, नाही अभि इसको तो तोड के रखेंगे हम लोग. आणि पण मला एक हे नक्की अनुभव आहे की जेव्हा तुझं इंटेन्शन एवढे स्ट्रॉंग असतं ना, त्यावेळेला तुझ्याबरोबर दैवी ताकद येतेच. आणि माझ्यावर आयुष्यात नेहमी घडलंय. दैवी ताकद उभीच असते. त्याच्यानंतर इमिजिएटली आम्ही एक खूप मोठा प्रोजेक्ट क्लोज केला आणि अजूनही चालू आहे. लाईक युनायटेड फॉस्फरस लिमिटेड, त्यावेळेला UPL आताचं. त्याचे 150 वेबसाईट्स. आम्हाला एक कॉर्पोरेट वेबसाईट आली, ती आम्ही क्लोज केली, ती स्ट्रॉंगली क्लोज केली. आणि पुढच्या 150 वेबसाईट्स प्रोजेक्ट माझ्याकडे कंटिन्युअस आला. म्हणजे डोंबिवलीमध्ये बसून आम्ही UPL सारख्या 55,000 करोड कंपनीचं पूर्ण टेक्नॉलॉजी हँडल करतो. नोबडी कॅन बिलीव्ह इट. बट दॅट वॉज इन दॅट वन शार्क डील. क्रुशियल पिरियडमध्ये दॅट हेल्प्ड अस. सो यू हॅव टू गिव्ह युअर 100%, 200%. आणि तुमचं इंटेन्शन स्ट्रॉंग ठेवा. तुम्हाला दैवी शक्ती आहे ती येतेच. आता हे काय दैवी शक्तीवर लोक म्हणतील स्पिरिच्युअल वगैरे, असं नाही आहे. माझ्यामध्ये योग्य डायरेक्शनला तुम्हाला काम करावं लागतं. ती सीडिंग्स करावी लागते. त्या सीडिंग्समधून ते योग्य वेळ बरोबर आपल्याला रिझल्ट्स मिळतात. हा विश्वास तर ठेवावा लागतो. सो दॅट वी डीड. अँड हे अपयश म्हणजे आता ह्याच्यामध्ये माझे किती महत्त्वाचे कोर मेंबर्स आय लॉस्ट त्या पथजडीमध्ये. आणि अजूनही सावरलेलं नाही पटकन. कारण तो जो टेक्नॉलॉजी एरिया होता, त्या टेक्नॉलॉजी एरियाचं एक्सपर्टीज त्यांचं होतं. अच्छा. दे वेअर माय स्ट्रॉंग पिलर्स. अच्छा. स्टिल म्हणजे माझा दुसरा जो तिसरा को फाउंडर है कैलाश, ही सेट की रवि देख लेंगे, हम मैं कर लूँगा, कोई स्ट्रेस नहीं. उसको तो मैंने ऑलरेडी बिल्ड किया था दूसरे टेक्नॉलॉजीज पे, एंड ही इज बाप इन दैट. मतलब आई कैन से आज मुंबई मतलब वन ऑफ द बेस्ट डेव्हलपर ऑन फ्रंट एंड टेक्नॉलॉजी इज दैट. बरं. कैलाश. काय नाव त्यांचं? कैलाश वेले. सो ही सेड की रवि कर लेंगे. प्रज्ञेश भी बोला देख लेंगे यार, हो जाए, क्या होता है देखते. ऐसे एटीट्यूड से हमने उसको पुश किया. ऐसे बहुत सारे एक्सपिरियन्सेस आहे जहाँ पे कूप किया गया. हा, आणि मराठी माणसांचा स्वभाव आहे स्वभाव. कळत नाही. म्हणजे जी लोक जायच्या आधी एक ऑर्गनायझेशनमध्ये होता, एक बाहेर होता, ह्यांच्यावर भांडणं, हा गेला म्हणून ह्याच्यावर राडा. जसा हा बाहेर गेला की ह्यांची संघटना. आता अरे तू तर को फाउंडर होता ना भाऊ, संघटना कशी घडली? त्याच्यानंतर तर अशा गोष्टी मी ऐकल्या, म्हणजे आल्यासमोर, की नवीन माणूस जॉईन करायला आला की त्याला ती संघटना सांगायची की नको जॉईन करू किंवा तू पण सोड. हे चालत असतं आणि मला मजा वाटते. आई एन्जॉय इट. म्हटलं यार इनके दिमाग में अभी भी अपनी कंपनी कैसे है ना. ये तो रिसेंटली भी एक एग्जांपल है. लिव्हिंग इन देअर माइंड रेंट फ्री.
हाँ, मतलब आई डोंट अंडरस्टैंड, क्योंकि अगर एग्जांपल मैं होता और मैं नेक्स्ट जर्नी पे चला जाता, हाँ, तो छोड़ दिया यार। गॉड ब्लेस, तुम्ही खुश हाँ, रहा, मी खुश राहतो. अभी मेरा जैसा माय फर्स्ट कंपनी है जो वुर्थ इलेक्ट्रॉनिक्स करके, एक जर्मन कंपनी थी, ऑल पीपल आर इन टच, अच्छा. हर कोई मस्त फोन किया तो अरे क्या भाई कैसे हो, इट्स अ जर्मन कंपनी, बैंगलोर में हमारा सेटअप था, सब लोग छोड़ते हो कभी भी, मतलब दुनिया गोल है यार, हम्म. रिलेशंस को इम्पोर्टेंस दो, कि मला कोई भी ते बंदा लाइफ में कैसे आएगा तुम बरोबर. लोग के सामने वापस, तुम लोग को पता नहीं है, तो यू हैव टू बी विद देम. सो दिस आर द फ्यू इंसिडेंसेस जिसने मुझे लगता है कि मुझे भी बिल्ड किया, हम्म. वो रेजिलियन्स भी बिल्ड होता है उससे, की बाबा कोण तुम्हाला कशा पद्धतीने बघेल, हम्म. पण तुमची ताकद असली पाहिजे की बाबा तो गेला ना सोडून द्या. म्हणजे मला त्याची कधी कधी कीव येते की अरे का, म्हणजे आता तुझं रास्त लागला ना बाबा, तुला दिलं रिलिव्हिंग लेटर, दिलं सगळं छान झालं ना, तू जा की. आणि नाही, तुला जायचं होतं म्हणून दिलंय, म्हणजे हा एक्झॅक्टली. एनिमॉसिटीत मी काय तुला पण आमच्या हकललंय इकडे वगैरे. काहीतरी झालं की लगेच सगळे संध्याकाळी खाली, अरे बिल्डिंग खाली, अरे तुम्हाला काही काम न देण्यात का तुमच्या आयुष्यात. अरे, मजा आहे. मला असं वाटतं की चला बाबा, त्यांनाही आमच्या कंपनीबद्दल खूप प्रेम आहे, प्रेम आहे. म्हणून ते हो, हो. येत असावे, तसं आपण अजून करायचं. अजून काय. सो असे खूप इन्सिडेन्सेस असतात जे आपल्याला उद्योजक म्हणून नेहमी घडवत असतात. पण मला नेहमी असं वाटतं की हे जे माझे आजचे एक्सपिरियन्सेस आहेत ना, हेच मला जे 5,000 करोडची जेव्हा कंपनी बनेल तेव्हा कामाला येणार आहेत. नाहीतर नाहीतर अनुभव कुठे आहेत? फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेन्योर, फर्स्ट जनरेशन entrepreneur. अनुभव नाहीच. एखादा मेंटॉर असेल आणि तो जो सांगत असेल तर ठीक आहे, पण जोपर्यंत तो अनुभव तुम्हाला पर्सनली येत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो त्याचा इम्पॅक्ट स्ट्रॉंगली कळत नाही आणि तुम्हाला लर्निंग मिळत नाही. सो आय थिंक येस, वी आर गेटिंग गुड एक्सपिरियन्सेस. मला काय वाटतं सर, एक बिझनेस काही लाखांचा आणि मग त्यावरनं काही कोटींचा, 1 कोटीचा 5 कोटी, 5चा 10 कोटी, 50 कोटी कदाचित. पण मग त्यापुढे 50 ते 100, 500, 1000 कोटी न होण्यामागे ऑब्व्हियसली व्हिजन नसणं किंवा तेवढी मेहनत न होणं किंवा चांगली टीम न मिळणं वगैरे, ही सगळी तर ऑब्व्हियसली ऑपरेशनल कारणं असणार आहेत. प्रोडक्ट तेवढं भारी नसणं, मार्केटिंग वगैरे हे सगळं तर असणारच आहे. पण त्या एंटरप्रेन्योरनी या अशा बऱ्या वाईट अनुभवांकडे अनुभव म्हणून, लर्निंग एक्सपिरियन्सेस म्हणून, त्या प्रवासातले टप्पे म्हणून न बघता अडचणी, अडथळे, दुनिया ने मेरे खिलाफ की हुई साजिश वगैरे असं बघून अडकल्यामुळे आता थकलो बुवा आता, असं म्हणून ते थांबत असावेत. बरं. इंटरेस्टिंग, काय माहिती नाही का. म्हणजे हायर केले की इकडून निघायचे. नेहमी आकडा हा 32 ते 35-36 याच घरात राहायचा. 2 वर्ष आम्ही हल्लूच शिकलो नाही त्याच्यातून. आणि बिझनेस ग्रो होत होता तेव्हा? बिझनेस ग्रो होत होता. अच्छा. हा, म्हणजे बिझनेस चालू होता, बिझनेसचा प्रॉब्लेम नाही. नो, आणि नो, चालू होता. पण म्हणजे असं होतं की आधी काही एक्स अमाउंट ऑफ रेव्हेन्यू होता, 2 वर्षात तो वाढला, पण टीम स्ट्रगल करत होती. आता ते कसं होतं, लकीली आमचं नेहमीच 8-10 वर्षामध्ये ग्रोथ ही नेहमी डबल डिजिट राहिलीच अच्छा, आहे. बरं. म्हणजे ती कधीच हल्ली नाही. कोविड पिरियडमध्ये पण कधीच हल्ली नाही. बरं. काही ना काहीतरी आम्ही जुगाड करून ते बरं. करतोच ती. बरं. पण टीम साईजनुसार तुम्हाला अडथळा होता. हां. आणि अचानक एक दिवस काय माहिती काहीतरी क्लिक झालं, नंबर 40च्या वर गेला, तो डायरेक्ट 70. हां. फास्ट. सो हे अनुभव मी खूप घेतलेत, की तशा पद्धतीने कधी होतात. कधी-कधी तुम्ही टर्नओव्हरमध्ये अडकतात, की ह्या टर्नओव्हरचा वर क्रॉसच होत नाहीये, क्रॉसच होत नाहीये, क्रॉसच होत नाहीये. आणि मग यू यू आर सेइंग रिक्वायर्ड की दॅट हे होण्यासाठी इनोव्हेशन प्लेज द रोल? इनोव्हेशन प्लेज द रोल. बिकॉज तो एक ग्राफ असतो, की व्हेन यू हॅव लाइक दिस प्लॅटूड. प्लॅटू होतो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इनोव्हेट नाही केला तर तुम्ही डिग्रेड करायला सुरुवात करतात. राईट. सो हा जो पॉईंट आहे, ह्या पॉईंटला तुम्हाला काहीतरी इनोव्हेशन करणं आवश्यक आहे, तुम्हाला संधी साधणं आवश्यक आहे. एक्झाम्पल, आता आमच्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये AI हा विषय आला. आता AI विषयाला मला घाबरायला पाहिजे का, AI विषयाला मला मी माझ्या टीमला खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय, की बाबा तुम्ही याला का घाबरताय, यू ॲडॉप्ट इट ओपन हार्टली. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही इथे इनोव्हेट करा. आज अनफॉर्च्युनेटली आपण जरी IT चे म्हणत असलो, एवढे मोठे असे आहोत, तसे आहोत, हे आहोत, ते आहोत, आपण स्लेव आहोत. या ॲब्सोल्युटली. हा ना, US चे आपण पूर्णतः स्लेव. आज जर म्हणजे एक विचार कर, नायरा कंपनीची केस आपण घेऊया. रशियन सँक्शन लागलं रशियावर, मायक्रोसॉफ्टने एका दिवसासाठी सॉफ्टवेअर बंद केलं. हाऊ डेअर दे. आय डोंट अंडरस्टँड. तुम्ही सॉफ्टवेअर बंद कसं करू शकता एखाद्या कंपनीचं? पैसे भरलेत तुम्ही.
एका दिवसानंतर सुरू केला डिफरंट स्टोरी, पण त्यांनी त्यांची हिंमत हिंमत दाखवली ना. दाखवली ना, तुमची लायकी दाखवली. एक्झॅक्टली. तुम्ही कितीही करोड मोठी कंपनी असाल, तुमचं एका दिवसात सॉफ्टवेअर बंद झालं. आज आपला सगळा डेटा गुगलवर आहे. एव्हरीथिंग. म्हणजे आम्ही पण जी सूट वापरतो, मायक्रोसॉफ्ट वापरतो, सगळं वापरतो. काय ते? चॉईस काही आहे. जरी आम्ही म्हटलं की चला आपण जोहोला शिफ्ट झोहोचं या किंवा पण अजून ते- कशाला शिफ्ट हो, पण इट रिक्वायर्ड्स इयर्स बेसिकली टू मॅच्युअर द प्रोडक्ट. या, absolutely. आणि हे प्रोडक्ट सगळे मॅच्युअर आहेत आज. म्हणजे आता परत कॉन्ट्रोवर्शियल वाक्य होऊ शकेल हे, पण आय हॅव युटिलाइज जोहो, आय नो जोहो, Zohoचे limitations. वापरलंय सगळं, आय नो द लिमिटेशन्स ऑल्सो. सो आय कॅन नॉट मूव्ह माय इकोसिस्टम्स. आणि म्हणजे आयडियलिझम वगैरे ठीक आहे, पण बाबा माझे ऑपरेशनल चॅलेंजेस आहेत ना Operational धंद्याचे, challenges असं कसं करता येणार? सो इनोव्हेशन, एआयची वेव्ह जी आहे ती माझ्या मते आज भारत थोडा मिस झाला आहे. असं वाटतंय? येस, 200%. सी, परत सर्व्हिसेस क्षेत्रामध्ये आपण खूप काय काय केलं असेल. वी हॅवंट डेव्हलप. आपण आपलं Yeah. डेटा सेंटर्स, आपले एआयचं इन्फ्रास्ट्रक्चर हे कुठे आहे? म्हणजे कृत्रिमने काहीतरी प्रयत्न केला, पण चॅट जीपीटीला आपण बीट करू शकलो का अजून? किंवा डीपसिक ज्या पद्धतीने आलं, वर आलं. रिझन खूप महत्वाचं आहे, कारण इंडियामधली इकोसिस्टम जी आहे एवढा पैसा टाकणारी नाही आहे. बरोबर. आज इलॉन मस्क असेल बाबा, खूप मोठा जिनियस माणूस, आईन्स्टाईनच्या लेवलचा माणूस असेल. मला फ्रँकली तो एक कॉमन पर्सन वाटतो, विथ ऍक्सेस टू अमेझिंग फंड. अमेझिंग थॉट्स अँड अमेझिंग फंड्स. ऍक्सेस टू फंड. ही नोज हाऊ टू गेट द फंड्स. म्हणजे तू एक्झाम्पल घे, BYD अँड टेस्ला, बोथ रेव्हेन्यू वाईज सेम, इनोव्हेशन वाईज समटाइम BYD इज मच बेटर Better. दॅन टेस्ला. व्हॅल्युएशन वाईज Valuation wise. There's no match. There's no no competition. match. There is not, we cannot compare. Yeah. So it is about creating the PR around, Yeah. having Brand. the right funds and investors on board, जे BYD ने कधीच केलं नाही. Hmm. पण BYD स्वतःचं मॉडेल that's आहे, fine. त्यामुळे That's त्यांनी केलं नाही. करेक्ट. सो हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे की जो भारतामधले ती भारतीय इंडस्ट्रीयल्स आहेत, ज्यांनी आज मोठे मोठे बिझनेस उभे केले आहेत, त्यांनी ही अशा पद्धतीचं फंड्स हे मार्केटमध्ये अजून अवेलेबल करून द्यायला पाहिजेत खरं तर. पण तो रुपी डॉलर डिफरन्समुळे हे कधीच होणार नाही असं वाटत नाही तुम्हाला? मला नाही मला वाटत कधी कधी असं. वाटतं की पण ठीक आहे ना, रुपीजमध्ये पण तुझ्याकडे रुपीज आहेत ना, तुला इंडियन कंपनीला रुपीजमध्येच खर्च करायचा आहे की ते डॉलर्स. नाही, पण टू डेव्हलप दॅट, सो लेट्स से मला सी, आय डोंट फील AI की यू to AI रिक्वायर्ड. compete करायचंय जर, तर परत एकदा म्हणजे फंड्स म्हणल्यावर पेशन्स आला, तेवढ्या फंड्स आता एक्झाम्पल घे, तू नासा एक स्पेसक्राफ्ट ज्या किमतीला बनवते त्याच किमतीला चंद्रयान बनतं का? नाही. तू बरोबर. रुपीज केसमध्ये 900 करोड मध्ये चंद्रयान बनवलंच ना. तिकडे तुझे $1 मिलियन गेलेत की तू ते कॅल्क्युलेशन्स केलंस तर 100% वर असेल. हो हो हो, राईट, हो. 100 टाइम्स वर असेल Times. राईट. सो इंडियन उद्योजक जे आहेत त्यांनी जर इंडियन लोकांना इंडियन रुपीजमध्ये फंड अवेलेबल करून दिले, नाहीतर असंही नाही आहे फक्त इंडियन्स कशाला, तू बाहेरचे जगातले जे इंडियन्स आहेत ज्यांनी मोठे मोठे बिझनेस उभे केले आहेत त्यांचे किती फंड्स अवेलेबल आहेत. आज ही इंडियामध्ये इकोसिस्टम बिल्ड करणं खूप आवश्यक आहे. आणि ती ज्या वेळेला बिल्ड होईल त्यावेळेला तू सगळ्यांना काय म्हणजे कोण राहणार आहे समोर? कारण त्यांची सिस्टम आपण आता चालवतोय. असं आपण हे आता इथे बोलतो, पण आपल्या खरं तर हातात काही पॉवर नाही. No, I mean, I agree, the brains from India are. There are so many keyword warriors who always praise about this की हा, पण त्याचा उपयोग काय त्याचा? उपयोग. हो ना. Yeah, हा ना, absolutely. म्हणजे मायक्रोसॉफ्टने बंद केलं ना. Yeah. शेवटी दाखवलीच नाही यार तुमची. खरं आहे. म्हणजे आज जरी पिचाई तिकडे बसला असेल तरी No, गुगलच्या obviously. इन्व्हेस्टरने सांगितलं की बंद करा इंडियाचं गुगल. Yeah. व्हॉट विल हॅपन? आज आपल्याकडे पॉवर आहे, परचेस पॉवर आहे, पॅरिटी आहे, म्हणून आपण भाव आहे आपल्याला. ती जर नसती तर कोणी हा भाव दिला असता. सो इट्स हाय टाइम दॅट की वी ऑन्टरप्रेन्योर्स शुड कम टुगेदर अँड वी शुड बिल्ड दिस इकोसिस्टम्स. तुम्ही जर इनोव्हेशन बद्दल बोललात तर म्हणजे जर इफ आय वॉन्ट टू ग्रो फ्रॉम, म्हणजे नंबर डझंट मॅटर, फ्रॉम 10 लाख टू 10 crore or 50 crores to 5,000 crores, फॉर दॅट पिवट मला इनोव्हेशन करायचं आहे. Are you saying this innovation has to be on my product or business offering level, or Very good question. I think innovation is not necessary just to one product. It can be on anything. म्हणजे operations, Operations systems, also. finance? Yes, exactly. It depends on your business type, right? If I'm a manufacturing company, operational innovations matters a lot. हा, करेक्ट. सो म्हणजे आता आम्ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूप स्ट्रॉंगली काम करतो, खूप डीपमध्ये काम करतो. तर
वी कॅन अंडरस्टँड की एक कंपनीचं सोनं होऊ शकतं फक्त ऑपरेशनल इनोव्हेशन्स आणून. सो जे काही आपल्याकडे कायझन नावाचं प्रकरण जे आहे, Yeah. जे रगडून त्याचा गोटा केलाय बट त्याचा चर्चा जो खूप झाल्यात. पण त्याचं जे ओरिजिनल हे आहे, समरी आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्या पद्धतीचं इनोव्हेशन ज्या वेळेला आपल्याकडे कोणत्याही क्षेत्रात असेल ते जर आपल्याला करता आलं, कारण आय टी क्षेत्रामध्ये जर आता माझ्या क्षेत्रामध्ये बघितलं तर ह्युमन ब्रेन्स इज माय ॲसेट. हम्म. करेक्ट. माझ्यासाठी ॲसेट्स इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, हम्म. ऑफिस नाही आहे, माझ्यासाठी ॲसेट्स आहेत ह्युमन ब्रेन्स. सो आय नीड टू इनोव्हेट इन अ वे दॅट की आय विल हॅव माय बेस्ट टॅलेंट वर्किंग फॉर मी. वन्स यू हॅव बेस्ट टॅलेंट यू विल एबल टू बिल्ड अ बेस्ट प्रोडक्ट्स. आता आमचा UI UX एरिया आहे, त्यामुळे UI UXमध्ये आम्हाला डिझाईन थिंकिंग हा खूप वेगळा विषय आहे, जो बर. इंडियातला अंडररेटेड विषय आहे. बर. हां, म्हणजे आता हळूहळू आपल्याला जे आयफोन, आयपॅड आणि या सगळ्याचे जे ॲक्सेस आहे, त्यामुळे आपल्याला चांगले ॲप्स वापरायची सवय आहे. बरोबर. पण यू लुक ॲट एनी ॲप्स, एनी इंडियन ॲप्स, एनी इंडियन गव्हर्नमेंट ॲप्स, अच्छा. IRCTC फंक्शन वाईज अमेझिंग, स्केल वाईज आय डोंट थिंक आय कॅन Tiger. बीट. करेक्ट. सो Yeah, yeah, अमेझिंग yeah. स्केल. Huge, huge. बट डिझाईन थिंकिंग वाईज Yeah. वेर आर वी? मी असं पण म्हणेल की आपल्या इव्हॉल्युशनचा एक पाथ आहे तो. कारण डिझाईन थिंकिंग केव्हा समोर येते, ज्या वेळेला तुमची पोटं भरलेली असतात. बरोबर. जेव्हा तुम्ही थोडं एका लेवलला मॅच्युअर होता त्यावेळेला तुमची डिझाईन, म्हणजे आज तुम्ही युरोपमध्ये गेला तर युरोपमध्ये प्रत्येक गोष्ट, कोणतीही गोष्ट, शूज पॅक करायची जी गोष्ट आहे ती पण डिझाईन थिंकिंग होते. ती पण अशा वेगळ्या पद्धतीने म्हणजे आर्स अँड आर्स दे गाईज पुट इन पॅकेजिंग डिझाईन. कॅन इंडियन अफोर्ड्स इट? We can't afford it. Yeah, yeah. सो बट दॅट डझंट मीन दॅट की वी शुड नॉट थिंक अबाउट इट. बरोबर. सो म्हणजे आता एक्झाम्पल, मी जेव्हा BMC बरोबर, म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा होता अनुभव सांगतो तुला. BMC बरोबर काम सुरू केलं, ॲक्सिडेंटल काम. आम्हाला काही गव्हर्नमेंटमध्ये काम करायची हिंमत नव्हती. पहिलं मराठी माणसाला ही हिंमतच नसते हो. गव्हर्नमेंटबरोबर काम पॉसिबल आहे का. बरोबर. पण एक ॲक्सिडेंटने आम्हाला आत एंट्री मिळाली आणि जे कमिशनर होते तो तुफान माणूस होता, म्हणजे आजही मी त्याला प्रचंड रिस्पेक्ट देतो. लाईक गांधी सर म्हणून आहेत, DMC आहेत. सो म्हणजे कॅलिबर काय, तर कमिशनरचं कॅलिबर आहे त्या माणसाचं, आणि ज्या थॉट्स आहेत, ज्या पद्धतीने विचार करतो. आता पण परत व्यक्ती वयाने मोठी आहे, सो डिझाईन थिंकिंगचा विषय आला, त्यांना सगळ्या स्विमिंग पूल्स ऑनलाईन आणायचे होते. बर. मुंबईतले आज सगळे स्विमिंग पूल, आज जर तू गेलास मुंबईतल्या कोणत्याही स्विमिंग पूलमध्ये तुला जाऊन तिकीट काढायची गरज नाही पडत. यू कॅन डू एव्हरीथिंग ऑनलाईन. बर. रिन्युअल्सपासून सगळं ऑनलाईन, रादर ह्या लेवलपर्यंत की आता स्विमिंग पूलमध्ये किती जण पोहत आहेत हे कळतंय. हे तुला ॲपवर कळतं. बर. इट्स अ हायटेक. यू विल नॉट फाइंड दिस सिस्टम एनिवेअर. वी गॉट एट अपॉर्च्युनिटी टू बिल्ड. बर. आता त्या माणसाचं विजन होतं की तेव्हा मी त्यांना हे प्रपोज केलं, त्यांनी मला फक्त सांगितलं, अरे मेंबरशिप आपल्याला ऑनलाईन करायची आहे. म्हटलं ओके सर आपण आता हे पण करूया का. हे जेव्हा त्यांच्यावर प्रपोजल केलं, ते विजन आहे, ही सेट हे ते पण, आणि त्यांच्याबरोबर कॉर्डिनेटर संदीप वैशंपायन म्हणून. सो त्या दोघांनी म्हणाले की इंटरेस्टिंग आहे, करूया. आता हे ग्राउंड लेवलच्या लोकांसाठी करायचं आहे. तुझ्याकडे एज ग्रुप काही आहे तर 5-6 वर्षाचा मुलगा आहे, ते 90 वर्षाचे आजोबा आहेत जे पोहायला रोज येतात. आता ह्या सगळ्यांना डिजिटलाइज करायचं, सच अ डिफिकल्ट टास्क. आणि प्लस याच्यामध्ये डिझाईन तुला ह्या सिनियर लोकांकडून अप्रूव्ह पण करून घ्यायचं आहे. तो और डिफिकल्ट टास्क आहे, बिकॉज दे हॅव रॅशनल क्वेश्चन्स. हमें कैसे, आपण डिझाईन बघितल्यानंतर मोकळं करायची आपल्याला सवय वाटते. बरोबर. अरे सगळं व्हाईट स्पेस असलं पाहिजे, छान असलं पाहिजे, खूप सुंदर असलं पाहिजे. पण जेव्हा ही लोक येतात तेव्हा म्हणतात नाही, मला ह्या क्लिकमध्ये एवढं व्हायला पाहिजे, माझ्यासमोर हेच दिसलं पाहिजे, हा, त्यांना डेटा दिसायला हवा असतो. डेटा दिसायला पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे त्यांना तू पायचार्ट दिलास ना, तर मी पायचार्टचं काय करू, पायचार्ट खायचं थोडीच आहे, तुम्हाला एक्सेल दे, एक्सेल दे, लिहून दे. मला बघितल्यानंतर कळता यायला पाहिजे, मला डिसिजन मेकिंग घेता यायला पाहिजे. त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू परफेक्ट आहे. हो. आता आपला पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू, या दोघांचा समन्वय साधत तुला एक गोल्डन पाथ काढून तुला डिझाईन द्यायची आहे. सच अ ग्रेट चॅलेंज. सो वी एबल टू डिलिव्हर दॅट. आज मुंबईतले सगळे स्विमिंग पूल्स, सगळे रिक्रिएशनल झोन्स हे ऑटोमेटेड आहेत विथ 12 ग्रिड सिस्टम. वा. त्याच्यानंतर अजून एक चॅलेंज. किती दिवस लागला हा प्रोजेक्ट करायला? किती रात्र लागली म्हणून सांग. मला आठवतंय आमचा प्रोजेक्ट लाईव्ह गेला आणि फाटला. हो का? हा. पण किती दिवस लागले तो पूर्ण? 7-8 महिन्याचा प्रोजेक्ट होता. ओके. एक त्याच्याला महत्त्वाचा पॅरामीटर होता, लाईव्ह जाणार होता, आणि ना आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की आज लाईव्ह जाणार आहे.
मी सहज मिटिंगला गेलो आणि कमिशनर आले, ओ आज प्रेस रिलीज झालंय, सगळं झालंय, लाईव्ह कसं नाही आज? आम्ही विदाऊट टेस्टिंग उचलला. आता प्रेशर आणि वर गेला आणि तो फाटला. कोड फाटला. प्रोजेक्ट्स आर सपोज टू हा ना. 3 रात्र 1 मिनिटही झोपलो नाही कोणी. अमेझिंग एक्सपिरियन्स. हे असे अनुभव म्हणजे ना आणि घडवतात, हे आयुष्य घडवतात. टेक्नॉलॉजी मधल्याला आयुष्य घडवतात आहेतच हे आहेत. लोक. म्हणजे मी असं आयुष्य घडवत मी म्हणणार आयुष्यातले माझे ऍटलीस्ट 7 दिवस कमी झाले त्या 3 दिवसात. बरोबर. असं म्हणू शकतो मी. पण असे अनुभव आले. आता राणीची बाग आपली, राणीच्या बागेतला दिवसाचा कधी कधी काउंट हा 35,000 ते 40,000 व्हिजिटर्स आहे. एवढा क्राऊड, आणि तो सगळा क्राऊड दिवसभरात नाही येत. तो क्राऊड येतो तो पॅकेज 3 वाजता ते 5 वाजेपर्यंत. 2 तासात 35,000 लोक आत डिस्पेन्स करणं, तिकीट देऊन, म्हणजे काइंड ऑफ बॅकएंड इज रिक्वायर्ड. मॅमथ टास्क. म्हणजे असं वाटतं ना समोर आहे 35,000 आहेत ना, दिवसभरात आले तर ठीक आहे, तसं नाही होत. आणि राणीच्या बागेमध्ये जो येणारा वर्ग आहे, म्हणजे बऱ्याचपैकी वर्ग हा मोमेडियन आहे, भायखळा असल्यामुळे तिकडचा. आणि त्यांचा आणि टेक्नॉलॉजी हा विषय थोडासा कारण जो क्लास आहे त्या क्लासमध्ये टेक्नॉलॉजी एवढी अवगत नाही आहे. त्यामुळे मी जरी कितीही किऑस्क ठेवले तिकडे, सेल्फ किऑस्क, किंवा अजून कितीही ऑनलाईन व्हॉट्सॲपवर केलं, काय काय केलं, तरी माझ्या बुकिंग सेंटरला प्रॉब्लेम होणारच आहे. ते माणसाकडे जाणार आहेत करून द्या. त्यामुळे तुला आता जे इथे आता जो गणित काही डिझाईन सिस्टीम बनवताना की मला कमीत कमी सेकंड्समध्ये 1 तिकीट डिस्पेन्स व्हायला पाहिजे. अच्छा. म्हणजे मी आलो आणि सांगितलं की अरे 10 अडल्ट, 4 चाइल्ड आणि 2 अजून काहीतरी दे, सिनियर सिटीजन. हे ऐकणं, हे टाईप करणं आणि तिकीट खटकन देणं, तिकीट हा बाहेर. तुझ्याकडे वेळ आहे, माझ्यामध्ये 30 सेकंद. चॅलेंज घेतला आणि मी डिलिव्हर इट. म्हणजे अजूनही सिस्टीम आपलीच चालू आहे तिकडे, एकदम सुंदर चालू आहे. सो अशा ज्या काही गोष्टी आहेत ना डिझाईन थिंकिंगच्या, ह्या आपल्या देशात अजून बिल्ड व्हायच्या आहेत. आणि आज आपले उद्योजक आहेत ना ह्या विषयाला थोडा भाव देत नाही. अजूनही असं आहे? हो, अजूनही आहे. ब्रँडिंग हा विषय अजूनही खूप मागासलेला आहे. नाही, पण तुम्ही तर फंक्शनॅलिटी बद्दल बोलताय, म्हणजे ही फंक्शनॅलिटी सुद्धा सिरियसली घेतली जात नाही की मला आय नीड टू कोड इन अ वे. यू गो इन एनी गव्हर्नमेंट फॅसिलिटीज आणि यू चेक आउट लिगसी सिस्टम्स, आणि इट इज बिकॉज ऑल्सो बिकॉज ऑफ L1 सिस्टीम, की कमीत कमी किमतीमध्ये ज्यांचं टेंडर लागतं त्यांना मिळतं. आणि हे टेंडर करणारे पण लोक कोण असतात ते वी नो दॅट. सो त्यामुळे मला कधी कधी खूप वाईट वाटतं की आपले फॉरेनर जेव्हा इंडियात येतात, म्हणजे आता आपण UPI केलं, काय काय केलं, आधार केलं, वी आर प्राऊड अबाउट इट. बट आपले टुरिस्ट प्लेसला गेलो आपण, की द सिस्टम्स विच वी नीड टू हॅव दोज आर नॉट इन्स्टिल इन प्लेस. आमचा एक वन ऑफ द मिशन आहे की आम्हाला हे सगळे ऑटोमेट करायचे आहे ना. 12 ग्रिड्सचा आम्ही तिकीट प्रो एक्स नावाने असं एक प्रोडक्ट लॉन्च केलं आहे, आणि ज्याच्यातून आम्ही आता नेचर ट्रेल केलं BMCचं, त्यानंतर बंजारा म्युझियम केलं, ते पण मोदीजींनी लॉन्च केलं होतं. सो इकडचे सगळ्यांचे अनुभव आम्ही आता, आपलं प्रिन्स ऑफ वेल्स केलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, ते पूर्ण ऑटोमेट हे केलं. सो असे खूप अनुभव आम्हाला यायला लागले, आणि ते लोकांचे अनुभव, एक्सपिरियन्सची बिल्डिंग होतात ना, ते खूप महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. कारण आज आपल्याकडे येणारा जो इन्फ्लो आहे, जो आपल्या भारताबद्दल काय विचार करतो, तो विचार ह्या छोट्या छोट्या टच पॉईंटने केला जातो. आणि हे टच पॉईंट आहेत, हे जेव्हापर्यंत आपण एक्सपिरियन्स बिल्डिंगच्या दिशेने नेत नाहीत, तोपर्यंत ती जी युरोपियन लेवलची स्टेज आहे ती येणं जरा कठीण आहे. पण माझ्यामध्ये करूया प्रयत्न. होणार. एक छोटा टेक्निकल क्वेश्चन सहज उत्सुकता म्हणून विचारतो. फॉर अ सिस्टीम टू वर्क सिमलेसली, त्याला आपण बॅकअप किती, सर्व्हर तुमचं किती स्ट्रॉंग आहे वगैरे, प्लस कोडिंग डिझाईन किती सिमलेस आहे, हे दोनच फॅक्टर्स असतात की अजून काय असतं? नाही, खूप फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. सो सगळ्यात पहिले सुरुवात होते म्हणजे आर्किटेक्चर. तू जे म्हणाल सिस्टीम डिझाईन कशी आहे, त्यानंतर ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे डिझाईन. म्हणजे जे तुझं कलर सायकोलॉजी थेअरी आहे, कलर थेअरी आहे, UI आहे, त्याचा UX आहे, युजर एक्सपिरियन्स जो आहे, हा खूप मॅटर करतो. तुझी सिस्टीम खूप कधी कधी हेवी असते, पण जर तू तुझ्या डिझाईनने त्याला इंटरेस्टिंग केलंस, म्हणजे आता आपण एक्झाम्पल घेऊया ॲपलचं जेव्हा लॉन्चचं एक्झाम्पल, एकदम जुनं, सगळ्या स्टीव्ह जॉब जो नेहमी देत होते. स्टीव्ह जॉबने सगळ्यात पहिलं काय केलं, स्क्रीन ऑन केल्यानंतर काळ्या कलरमध्ये काहीतरी लिहून येतं. तो म्हणाला ते काय यायला पाहिजे, मी तुला हॅलो लिहून देतो.
राईट. सो ॲपलचा पहिला कम्प्युटर हा बूट केल्यानंतर तुला हॅलो लिहून देतो. व्हॉट इज दिस? दिस इज एक्सपिरियन्स. व्हाय युजर नीड्स टू सी दॅट कोड लाईन्स? Yeah. काय तुम्ही काय असं वाटेल का तुम्हाला की स्टार वॉरमध्ये तुम्ही काम काहीतरी काम करताय? करतोय. हॅलो, सिम्पल. सो इथून एवढ्या फंडामेंटल लेवलला तुझं तयार होतं की तुझी सिस्टीम जरी हेवी असेल, पण जर तुझी सिस्टीम्स त्या पद्धतीने आपण त्यांना एक्सपिरियन्स दिला, तर दे विल नॉट So that heaviness is not felt. येस, हेविलीनेस विल नॉट फेल्ट. सो दॅट इज इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट होतो तो म्हणजे युजरची A/B टेस्टिंग. हां, बरोबर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. Yeah, yeah. आपण AC रूममध्ये बसून आपल्या परिकल्पनातून सिस्टीम डिझाईन करतो. पण जर ही सिस्टीम जेव्हा ग्राउंडवर जाते, तेव्हा त्या परिकल्पनांचे पंख छाटले जातात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपल्याला ग्राउंड लेवलचे जे यूज केसेस आहेत, ते मॅनेज करता यायला पाहिजे. हम्म. सो इट इज सो A/B टेस्टिंग जेव्हा आपण करतो, त्यावेळेला ग्राउंड लेवलला ती सिस्टीम जाऊन टेस्ट करणं, ही खूप महत्त्वाची आहे. आणि तुला सगळ्या पद्धतीचे तुझे जे युजर्स आहेत, त्या सगळ्यांना कन्सिडर करावं लागतं. सो सॉफ्टवेअर इंजिनिअरचं हे काम नाही. हे काम आहे इकोसिस्टमचं. एक माझ्याकडे समजा एका मला वेबसाईट बनवायची आहे आपल्याला. लोकांना काय वाटतं, वेबसाईट म्हणजे काय रे? अरे विक्स आहे ना, हो, विक्स हो. घे, 5,000त काम झालं. वर्डप्रेस घे, 20,000त काम झालं. माझी एकही वेबसाईट मी 4 लाखाच्या खाली चार्ज नाही करत. मिनिमम 4 लाख, म्हणजे मी ऑन कॅमेरा सांगतो सगळ्यांना. कारण काय, 12 ते 15 लोकांची टीम ह्याच्यावर काम करते. ती महिनाभर काम करते. थॉट्स काय आहेत, की हां, पण मी हे पण सांगतो, की तुमची कंपनी कोणत्या लेव्हलला आहे, त्यानुसार मी तुम्हाला अर्थातच, सांगणार. म्हणजे अर्थातच. एक्झाम्पल, तुझी कंपनी आज अशा सिच्युएशनला आहे, की जिथे तुझी एक 100 करोडची डील आहे किंवा 50 करोडची डील आहे. ती डील तुझ्या ब्रँडच्या परसेप्शनने जाऊ शकते. मग त्या केसमध्ये मला परसेप्शन काय बिल्ड करायचं वेबसाईटने? सो वेबसाईट इज नॉट अ ब्रॉशर. कोणतरी www.12grades.com सर टाईप केलं, की तुझी झाली आली, लोकांना आनंद झाला, अरे आहे काहीतरी. नाही, असं नाही करत. AIच्या जगामध्ये पूर्ण विश्व बदललं आहे वेबचं. सर्च इंजिनचे सगळे पॅरामीटर्स बदलले आहेत. प्लस लोकांना जे डिझाईन्स बघायचे आहेत, म्हणजे तुझ्याकडे काय लेवलचं डिव्हायसेस आहेत. यू हॅव फोल्ड. तुझी स्क्रीन अशी होते आणि स्क्वेअर बनते. तुझ्याकडे आयफोनचा आपण समजा 6S घेतला, तो एवढा छोटा डिव्हाइस आहे. त्याचे पिक्सल डेन्सिटी जास्त आहे. तुझ्याकडे कम्प्युटर्स जे आहेत, ते आपापल्या मर्जीनुसार साईजेस आहेत. हो. आणि तुझ्याकडे जे मोठे टीव्हीज आहेत, त्याच्या साईजेस तर अजून वेगवेगळ्या आहेत. सो आता तुला एक वेबसाईट ही सगळ्यांना रिस्पॉन्सिव्ह पाहिजे. असं चालणार आहे का, की बाबा तुझ्याकडे सॅमसंग फोल्ड आहे तर माझी वेबसाईट तुझ्याकडे चालणार नाही, नाही? that's not something. नाही चालणार. सेकंड, तुझ्या वेबसाईटमधून तू काय बोलतोयस? म्हणजे एक्झाम्पल, तू आता मला कनेक्ट करायच्या आधी तू माझं LinkedIn बघितलं असशील, Yeah. बरोबर? म्हणजे तुझ्या डोक्यात ऑलरेडी एक परसेप्शन आहे की हा Yeah, रवींद्र yeah. चांगला माणूस आहे किंवा वाईट माणूस आहे, Yeah. काहीतरी. इथे बसलोय म्हणजे समजूया आपण चांगला आहे चांगला आहे असं म्हणूनच बोलवलं. असं आपण अज्युम करूया. सो हे जे परसेप्शन तू बनवलंस, ते कुठेतरी कोणत्यातरी ऑनलाईन गोष्टी बघून बनवलंस. सेम प्रत्येक कस्टमर किंवा तुझा स्टेक होल्डर, आय विल से ऑल स्टेक होल्डर्स, कस्टमर्स, वेंडर्स, युअर एम्प्लॉईज आणि युअर इन्व्हेस्टर्स, बरोबर. all 4 stakeholders will create your perception about your business through your websites and through your digital presence. If they found a shabby work, so तुम्ही नंतर खूप सुंदर प्रेझेंटेशन देऊन त्याला कन्व्हिन्स वगैरे कराल, दॅट इज ओके. बट दॅट वन पॉइंट Yeah. माइट कॉस्ट यू बिझनेस. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो एक्झाम्पल, आपण ऑफिसमध्ये गेल्यानंतर एक आम्ही असं टेक्निक आहे आमचं, किंवा असं म्हटलं जातं, दिग्गजाने सांगितलं की ऑफिसचा वॉशरूम कसा आहे Yeah, absolutely. Correct. त्याच्यावर तुझ्या ऑफिसचं कल्चर हे ठरतं. तसं मी हेही म्हणतो की तुमच्या ऑफिसची वेबसाईट कशी आहे, याच्यावर तुमचं ऑफिसचा बिझनेस कसा ग्रो होईल हे ठरतं. आणि मग त्या बिझनेससाठी तुला 4 लाख काय मी 25 लाखाच्या पण वेबसाईट केल्या, 30 लाखाच्या पण हो, केल्या. बरोबर आहे. सो त्याच्या ताकदीनुसार असतं ते, गरजेनुसार, ताकदीनुसार. गरजेनुसार. सो बिझनेस आपल्या म्हणजे उद्योजक, जे नवीन उद्योजक आहेत, त्यांनी ना बिझनेस सुरू करताना सगळ्यात पहिलं एक बेसिक फंडामेंटल सुरू करा, की तुम्ही तुमचा पहिले ब्रँड बघा. तुम्ही किती महागाचा बनवतात ना, हा माझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या वेगवेगळ्या बिझनेसेसचा अभ्यास करता, तुमच्या कॉम्पिटिटरचा अभ्यास करता, तुमच्या इन्स्पिरेशनचा अभ्यास करतात, तेव्हा त्यांचा अभ्यास करा, नीट अभ्यास करा. त्यांचं ब्रँड कम्युनिकेशन काय आहे, त्यांचं ब्रँडिंग कसं केलं आहे, कोणते कलर कॉम्बिनेशन वापरतात. खूप कलर टाकले म्हणजे ब्रँड चांगला होतो असं काही नसतं.
हा ना. आणि तुम्हाला काय म्हणतात, बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, लोक आपल्या पर्सनल चॉईसने ब्रँडिंग करतात. करेक्ट, करेक्ट. की माझं नाव रवींद्र वारंग आहे, तर माझ्या कंपनीचं नाव लोगोमध्ये RW यायला पाहिजे. बाबा अच्छा, एवढा विचार होतो का हो हो लोकांचा? करतात, खूप आहे, अरे बापरे! हो का? करतात. मग ते R आणि RW असं लिहिणार आणि अशी कंपनी आणि कन्वर्ट कंपनीचं नावही करणार तसंच असणार ना, काहीतरी. असं करतात. करतात असं. तो जमाना गेला. ते ब्रिटिशांच्या काळात आणि US च्या काळात सुरुवातीच्या वेळेला होतं, की ते एक्स सन अँड सन्स अँड कंपनी हां, असं तसं काय त्या काय करायचे. कॉन्टेक्स्टमध्ये. पण तुम्ही हां. बघा BCGने काय, BCGचं नाव जे वेगळं आहे, पण त्याचं नाव आता ब्रँड काय BCG आहे. है ना. मॅकेन्झी आता नाव त्यांचं मॅकेन्झी फक्त केलं त्यांनी, बाकीचं पुढचं सगळ्या गोष्टी ब्रँडमध्ये येत नाही. आणि द वे दे पुट अप द ब्रँड. सो अमेरिकन, म्हणजे मी जेव्हा उर्थमध्ये होतो ना, तेव्हा मी 2 गोष्टी शिकलो आणि खूप माझ्या आयुष्यात त्याने प्रभाव केला. एक म्हणजे व्हाय युरोपियन्स आर ग्रोईंग. युरोपियन्स आर ग्रोईंग बिकॉज ऑफ द प्रोसेसेस. बरं. अमेझिंग प्रोसेसेस. त्याला बीटच नाही करू शकत कोण. इन टर्म्स ऑफ जर्मनवर तर जोक्स पण येतात हो, तसे. हो. करेक्ट. व्हाय US इज ग्रोईंग बिकॉज ऑफ द ब्रँडिंग. अच्छा, दॅट्स द डिफरन्स यू सी. बिकॉज ऑफ द ब्रँड. मेक्स सेन्स. तुझी इंडियनमध्ये ना फॉर्च्यून 500 मधली कंपनी जरी असेल ना, तरी त्यांची वेबसाईट आणि त्याचा ब्रँड बघून वाटेल की अरे, अरे ती कोणत्या तरी गल्लीत काय कंपनी आहे. बोललात? अगदी खरं आहे. हां, पण तेच US मध्ये स्टार्टअप कंपनी आहे, रेव्हेन्यू पण नाही आहे. अजून रेव्हेन्यू बिल्ड पण नाही केला आहे. त्या कंपनीची वेबसाईट आणि त्या कंपनीचा ब्रँड जर तुम्ही बघितला, तर यू विल फाइंड दोज कंपनीज आर इन फॉर्च्यून 500. आणि त्या कंपनीची डिस्ट्रीब्युटरशिप घेण्यासाठी इंडियन मरतील साहजिक आहे. की अरे यार इसका डिस्ट्रीब्युटरशिप लेना चाहिए, कितना बडा साहजिक आहे. कंपनी आहे. साहजिक आहे. पण तेच इंडियामध्ये भाई, तुझ्याकडे 100 एकरची लँड आहे. तुझ्या 100 एकरचा मॅन्युफॅक्चर, माझे कस्टमर्स आहेत, मी सांगतो तुला. त्यांच्याशी मी त्यांना जाऊन सगळं सांगितलं. 100 एकरच्या लँडमध्ये यू हॅव फॅक्टरीज. तू ड्रोन शूट केलात तर लोक वेडे होतील तुमची फॅक्टरी बघून. आतल्या प्रोसेसेस वर्ल्ड क्लास. बट लुक ॲट द ब्रँड. काही नाही, शून्य. त्याचं महत्वच वाटत नाही सर. नाही वाटत. आणि ही एक खूप सॅड स्टोरी आहे. त्यामुळे जो कोणी नवीन बिझनेस आपल्या पॉडकास्टमधून आणि पण मी तर म्हणजे सॉरी थोडं मध्ये Go ahead, तोडतोय, go ahead, म्हणजे go ahead. मोठ्या बिझनेसेस तर ठीक आहे, पण जे छोटे आहेत त्यांनी तर अजून सिरियसली घेतलं पाहिजे. म्हणजे एकीकडे छोट्या बिझनेसना वाटतं हे मोठ्या बिझनेसनी करावं, मोठे बिझनेस म्हणतात इट डझंट मॅटर. हां, कारण डिझन चालू आहे आता काय चालेल करोड सिम्पल आहे. सी, त्यांच्यासाठी आता आपण एक्झाम्पल घेऊया केमिकल कंपनीज मोठ्या, हा की आमचं भाई मला रेग्युलर ऑर्डर येते. 10 कंपनीज आहेत, दर महिन्याला ऑर्डर पंच मारतात. यू रिअली डोंट रिक्वायर्ड अ ब्रँडिंग. आणि मला माझा तुझ्या जो या ब्रँडिंगने काय मिळणार आहे मला? हो, आणि मला जो नवीन बिझनेस येणार आहे तोही माझा सेल्सचा माणूस त्याच्या कनेक्ट्समधनं कॉन्टॅक्ट्समधनं कोणीतरी माणूस पकडून रेफरन्स शोधून नाही. आणणार आहे, रेफरन्स आता मिळणार. हाच डिफरन्स आहे ना, मला UPLचा दिसला. आणि आय शुड रिअली अप्रिशिएट द विजन ऑफ श्रॉफ, मिस्टर श्रॉफ. सत्यमेव जयते घडलं. आमिर खानने तुफान टोलेबाजी दिली. हो. म्हणजे ॲक्च्युली इट वॉज अ व्हेरी रॉंग थिंग टू डू. बट ॲग्रीकेमिकल कंपनी म्हणून शेतावर हे होतं ते होतं. आमिर खानने ऑन स्टेज दॅट श्रॉफ वॉज देअर, सिनियर श्रॉफ वॉज देअर, आणि टोलेबाजी केली, ब्रँडची व्हॅल्यू खाली आणली. फॉर्च्युनेटली त्याच्या 1-2 वर्षातच वी एंटर्ड. वी सॉ द विजन ऑफ दॅट कंपनी. त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं करायला लावलं, आय थिंक इफ आय एम नॉट रॉंग 2,500-3 हजार करोडची कंपनी असेल त्यावेळेला, ज्यावेळेला हे घडलं. ब्रँडिंग, मी ब्रँडिंगला सगळं महत्त्व देत नाही परत एकदा, हो, हो, हो. पण एक खूप सिग्निफिकंट महत्त्व होतं त्याचा. हे धिस इज अज्युम आफ्टर अज्युमिंग की तुमचं बाकी सगळा बिझनेस सगळं इंटॅक्ट आहे. आहे. हां, हां. एक्झॅक्टली. ही मूड फ्रॉम युनिफोर्स टू UPL, आणि त्याने पूर्ण पोझिशनिंग बदलली. सगळ्या वेबसाईट, सगळ्या गोष्टी, 150 वेबसाईट्स पूर्ण बदलून काढल्या प्रत्येक वेगळ्या कंट्रीज लँग्वेजेसमध्ये. आणि लुक ॲट द ग्रोथ ट्रॅजेक्टरी ऑफ दॅट कंपनी. टुडे इट इज अ 55,000 crore कंपनी. ही ॲक्वायर्ड Arista कंपनी विच इज लार्जर दॅन दॅट कंपनी UPL साईज. दिस इज अ सक्सेस स्टोरी. इट्स ऑल्सो कंपनी तीच आहे, कंपनी. ऑपरेशन्स तेच, फॅक्टरीज त्याच. लुक ॲट अडानी ऑल्सो. हो, 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 हो. म्हणजे आय रिमेंबर 2017-18 आय वॉज वर्किंग विथ सिमिलर साईज कंपनी एक होती CSTची. ती पण खूप चांगली, आणि दोघांच्या साईज सेम होत्या, बिझनेस ऑलमोस्ट सेम होते. आणि आम्ही बघायचो अडानीचा बिझनेस वगैरह वगैरह. देन अडानी मूव, उसने जिस तरीके से सब चीज़ें मूव किया, ऑफकोर्स उसने बाकी पैरामीटर्स बहुत सारे हैं, बट वापस ब्रांडिंग देख, अडानी का लुक एट द ब्रांडिंग, फारच. द वे अडानी हॅज ग्रोन. सो आय फील दॅट की ब्रँडिंग, कम्युनिकेशन, मार्केटिंग आर सो इम्पॉर्टंट. म्हणून मला सारखं मी इलॉन मस्कचं एक्झाम्पल यासाठी जोडलं, यंग जनरेशनसाठी ते इन्स्पिरेशन आहे. लुक ॲट टेस्ला.
Look at the branding of Tesla, websites of Tesla, car design of Tesla. Look at every small aspect का जो सोचा है उसने. Apple. Why these companies are $1 trillion companies? Do you feel that कि Apple जैसा प्रोडक्ट और किसी का नहीं है? नाही, तो नाही. I'm telling you बरोबर. this, you are wrong. बरोबर, बरोबर. अगदीच नाही. बरोबर. You have amazing product than Apple. But Apple ने जो डिझाईन थिंकिंग किया है, आणि आफ्टर अ व्हाईल म्हणजे इफ यू आर टॉकिंग अबाउट मेकिंग युअर कंपनी ग्रो, जर तुम्हाला ॲपल सारखं वर्ल्ड क्लास काही घडवायचं असेल, इवन इफ यू अज्युम की ॲपल इज लाईक क्लास अपार्ट इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट, टू डेव्हलप दॅट काइंड ऑफ अ प्रोडक्ट यू नीड टू अट्रॅक्ट दॅट काइंड ऑफ टॅलेंट. obviously. टू अट्रॅक्ट दॅट काइंड ऑफ टॅलेंट यू नीड टू बी दॅट काइंड ऑफ अ ब्रँड. Yes. म्हणजे एनिवे तुम्ही म्हटलात तसं की तुम्हाला टीम समोरही तुमचा ब्रँड दाखवायचा आहे, इन्व्हेस्टर समोर दाखवायचा आहे, क्लायंट समोर दाखवायचा आहे, सर्वांनाच प्रत्येक दाखवायचा स्टेक होल्डर समोर. Yeah. आणि म्हणजे मी तर सिम्पल गोष्ट सगळ्यांना सांगतो, आयडेंटिफाय युअर टच पॉइंट्स आहे. विथ एक्सटर्नल वर्ल्ड हम्म. and इंटरनल वर्ल्ड. एव्हरी टच पॉईंट हॅज टू बी ऑप्टिमाइज्ड. म्हणून मी 12 ग्रेड्सचं जे हे ठेवलंय, काय म्हणतात, पोझिशनिंग लाईन ठेवली आहे, ती एकच ठेवली आहे, कस्टमर एक्सपिरियन्स टेक्नॉलॉजी कंपनी. हम्म. सो वी आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑप्टिमायझिंग दॅट ईच अँड एव्हरी टच पॉईंट हम्म. where your customer is going to engage with you हम्म. and optimize it and go for it. Go for that classy design. Go for जे तुझ्या ब्रँडला शोभेल, हा ऑब्व्हियसली. हा ना. हा हा. सो त्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर इट्स नॉट इमिजिएट रिझल्ट्स, बट इट्स द लॉंग टर्म रिझल्ट्स. हम्म. अँड इफ यू आर हिअर इन बिझनेस फॉर लॉंग टर्म गेम, देन इट्स इनिव्हिटेबल. यू हॅव टू स्टार्ट विथ फर्स्ट थिंग. तुम्ही बाकी काही करायच्या आधी तुमचं राईट डोमेन नेम, तुमचा राईट ब्रँड नेम आणि तुमचं राईट ब्रँडचं पोझिशनिंग हे आवश्यक आहे. तुम्ही जेवढा पैसे बाकी ठिकाणी खर्च कराल ना, ऑफिस बनवण्यासाठी, चांगल्या चेअर्स, अर्गोनॉमिकल चेअर्स आणि ए सी, अजून कसले कसले काय 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 हे कराल ना, त्याच्यातला ना एक सिग्निफिकंट पार्ट तुम्ही तुमच्या ब्रँड बिल्ड करण्यासाठी, तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग करण्यासाठी वापरा. नॉट नेसेसरी दॅट की यू रिक्वायर्ड एजन्सी. आणि मला असं वाटतं इट्स नॉट ॲट ऑल अबाउट मनी, इट्स अबाउट अप्रोच. म्हणजे मी तर माझ्या क्लायंट्सना, ज्यांनी माझ्यावर ब्रँडिंगचं काम केलंय, त्यांना हे सांगतो की बाबा, तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव ठरवण्याआधी, नाव फायनल करण्याआधी हे बघा की त्या नावाचं .com डोमेन अवेलेबल आहे का? जर ते .com डोमेन अवेलेबल नसेल तर नाव बदला. पण .com डोमेन अवेलेबल आहे का बघा. समजा .com पण नसेल, पण तुझ्या स्ट्रॅटेजिकली तुझ्याकडे एक डोमेन खूप महत्वाचं. माझं वैयक्तिक मत असं आहे की .com मॅटर्स अ लॉट. मी तर आता एक स्टेप पुढे जाऊन हे सांगतोय की त्या नावाचं इंस्टाग्राम हँडल, फेसबुक पेजचं नाव, ती URL सगळी कन्सिस्टंट पाहिजे. इतकं तू ते बघ आणि मग कंपनीचं नाव ठरव सुरुवातीच्या दिवसामध्ये, बिकॉज इट मॅटर्स अ लॉट. नाही तर मग यू हॅव टू फाइंड द सोल्युशन की मी हे कसं ट्विक करणार आहे, आणि ते मला नसेल अवेलेबल तरी सुद्धा मी माझं ब्रँड नेम अतिशय पॉझिटिव्हली कसं असर्ट करणार आहे. अग्रेड. मग तुम्हाला पोझिशनिंगमध्ये Position- खेळावं लागेल, हा. खूप खेळावं लागेल. हा. म्हणजे आता एक्झाम्पल माझं, मी जेव्हा फार्मानाव लॉन्च केलं त्यावेळेला आय सॉ की farmanaw.com आम्हाला मिळू शकतं, म्हणजे शक्यच नव्हतं. पण नाव तर परफेक्ट आहे. ताकदवर आहे आणि ह्या नावाचं काहीच नाही आहे. आणि जी कोणी कॉम्पिटिटर आहे जो फार्मानाव वापरतोय तो वेगळ्याच जगातला आहे, त्याचा काही संबंध पण नाही, तो फुकटचा घेऊन ठेवला त्याने. पण ते विकत ते हो ते सोडून दिलं. मी म्हटलं की अरे आपण मीडिया आहोत, आपण काय असणार, लाईव्ह असणार, हा एक्झॅक्टली farmanaw.live. परफेक्ट. आणि मग सगळं कम्युनिकेशन हे त्याच पद्धतीने ठेवायचं. करेक्ट. सो दॅट हेल्प्स. त्यामुळे माझ्या फार्मानावच्या पी मध्ये एक डॉट पण आहे, विच इंडिकेट्स काइंड ऑफ लाईव्हलीनेस. करेक्ट. 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 सो हे ब्रँडिंगचा हा विचार Yeah. करायला पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. आणि उद्योजकांनी तर, यंग जनरेशनने तर हे सोडायलाच नाही पाहिजे. हां, त्याच्यानंतर तुमचा सबस्टन्स जो आहे प्रोडक्टमधला तो खूप Absolutely. महत्त्वाचा आहे. Absolutely. म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्ही ब्रँड खूप सुंदर करा आणि नंतर सबस्टन्स सोडून द्या. सबस्टन्स महत्त्वाचाच आहे, पण हा लेअर खूप महत्त्वाचा. नाही ते तर गृहीतच आहे. तुम्ही धंदा करताय म्हणजे तुम्ही प्रोडक्ट चांगलं देताय हे गृहीतच आहे. त्याच्यावर आपण वी आर टॉकिंग अबाउट नेक्स्ट थिंग्स. शेवटचा प्रश्न विचारतो सर. आपण ज्या लाईनवरनं सुरुवात केली ना, की नाही मी सांगतो ना. आपण जे सुरुवात केली ना, की यशस्वी होणं, मोठं होणं, बिझनेस मोठा करणं. मला काय वाटतं ना, की सर्वांसमोर इतक्या अडचणी आहेत, इतकी दुःख आहेत आणि
इतक्या वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्सवरनं आपण येतो. तुम्ही सुद्धा एका म्हणजे लोअर मिडल क्लास बॅकग्राऊंडमधनं आलात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, की या अडचणी कशा असतात आणि त्या आपल्या मानसिकतेवर कसा प्रभाव टाकतात. तर ॲस्पिरेशन असणं हेच कधी-कधी खूप कठीण होऊन बसतं. म्हणजे मला काय वाटतं, की ओमकार दाभडकर, वारंग सर, टाटा हे सगळे प्रॉब्लेम्स काही फार वेगवेगळे असतात असं नाहीये. सगळ्यांच्या त्यांची व्याप्ती कदाचित मोठी असेल, पण आपापल्या लेव्हलला ते सगळे प्रॉब्लेम तेवढेच मोठे वाटतात. म्हणजे कुठे पार्टनर बरोबर प्रॉब्लेम्स आहेत, कुठे एम्प्लॉईज धड नाहीयेत, कुठे नवऱ्याचं बायकोबरोबर, बायकोचं नवऱ्याबरोबर भांडण आहे, कुठे कर्ज आहे, कुठे पिढीजात कर्ज आहे. असं असं खूप काही आहे. अशा ठिकाणी जो कोणी अडकलाय, की आय एम होपलेस. मी होऊ शकतो असं, मला जमू शकतं, मला हे असं जमणार आहे. तर अशा स्टेजला अडकलेला ज्यांनी आत्तापर्यंत हा शेवटपर्यंत पूर्ण पॉडकास्ट बघितलाय. तर त्यांनी कसा मार्ग काढावा? कीप गोइंग, बिकॉज दॅट इज द ओनली वे. लाईफ इज लाईक अ रिव्हर. तू जर त्याला थांबवला फ्लो त्याचा, तर ते सांडपाणी बनायला वेळ नाही लागणार. यू नीड टू कीप फ्लोईंग. You need to flow with the river. Sometimes you need to flow against the river also, but you need to keep flowing. So I think my always funda is keep going, whatever is the situation. So sometimes कभी चैलेंज क्या होता है कि हम लोग ना बहुत ऊपर के माइलस्टोन्स पे ध्यान लगा के येस. बैठते हैं. आई फील माइलस्टोन्स है ना वो स्टेप बाय स्टेप होने चाहिए. मतलब मैं अभी आज पॉइंट पे मैं ऐसा सोचूं कि मुझे इलॉन मस्क बनना है, ठीक है, विजन है, पर मैं इलॉन मस्क जो करूंगा वैसे ही अभी करूंगते बैठूंगा, तो विच मे नॉट बी सुटेबल फॉर माय बिजनेस एट दिस मोमेंट. हां, आणि ते शक्य नाहीये ना है या ना. स्टेजला. सो व्हाट आई विल डू कि चल इलॉन मस्क नहीं तो मे बी समबडी लाइक परसिस्टेंस, उस कंपनी के माइलस्टोन्स को मैं सेट कर कि मैं मुझे पहले उनके लेवल तक जाना है, या उसके नीचे भी और कोई कंपनी हो आपला सकती है, गॅप और काय तो कोई आपला गॅप जो असेल त्यानुसार. सो आपलं. आणि दुसरं, परत मी जो सुरुवातीला सांगितलं होतं, योग्य माणसाची संगत सोबत ठेवा. असा माणूस जर तुम्ही आजूबाजूला ठेवलात की जो तुम्हाला सारखा पुल करतोय खाली जायला, की अरे नहीं होगा रे तेरे से, नहीं होगा रे तेरे से, ऐसा अगर बंदा तुमने आजू में रखा, तो वो हमेशा ऐसे ही होगा कि नहीं होगा तेरे से. पहले तुम लोग रेजिस्टेंस दिखाओगे, पर कुछ दिनों के बाद जब सिचुएशन डिफिकल्ट होगी ना, तब तुम फिर वो बोलेगा मैंने तो बोला था तेरे को नहीं होगा तेरे से. आणि मग आपण वी ऑल्सो मग स्टार्ट आपणही क्वेश्चनिंग तसं करायला आवरसेल्व्हज. लागतो. त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण एकतर चालत राहायला पाहिजे किंवा धावत राहायला पाहिजे, आणि तशा पद्धतीची माणसं, त्याच माइंडसेटची माणसं आपण अट्रॅक्ट करून त्यांच्यासोबत राहायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी घडल्यात ना, तर बाकी सगळे प्रॉब्लेम शिल्लक वाटतात. मग ते प्रॉब्लेम आणण्याची, हँडल करायची ताकद आपल्याला कशीही मिळते. जस्ट कीप गोइंग अँड कीप गेटिंग द राईट पर्सन अलॉंग विथ यू. त्यांची मेंटरशिप घेत राहा. यू विल फाइंड द सोल्युशन टू ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम. अमेझिंग. व्हॉट अन अमेझिंग वे टू क्लोज. थँक यू सो मच रवींद्र सर. थँक यू सो मच. काय ना आपण उद्योजकतेचा प्रवास वगैरे असं खूप हे लार्जर दॅन लाईफ चित्र बघतो मूव्हीजमधनं वगैरे. पण तो प्रवास एक्झॅक्टली कसा होत असतो, त्यात कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, त्या अडचणींना कसं बघायला पाहिजे, त्या अडचणींकडे कसं बघायला पाहिजे, त्या अडचणींना सामोरं कसं जायला पाहिजे, त्यांना हँडल कसं करायला पाहिजे. बरेच वेळा त्या अडचणी येऊच नाहीत यासाठी सिस्टम्स कशा लावायला पाहिजेत. हे सगळं आपण आज लाईव्ह याचा मास्टर क्लास आज घेतलाय. आणि मगाशी म्हणालो तसं, की तुम्ही हा शेवटपर्यंत बघितलाय त्याचा अर्थ तुम्हाला या पॉडकास्टची व्हॅल्यू कळाली आहे. यातले प्रिन्सिपल्स, या बेसिक फिलॉसॉफीज या किती महत्त्वाच्या ते तुमच्या लक्षात आलंय. त्यामुळे हे सगळं इम्प्लिमेंट करा. बिझनेस आपल्याला मोठे करायचे आहेत. आपल्याकडे असं खूप काही आहे जे आपल्याला जगाला देता येणार आहे. मग ते प्रॉडक्ट असेल, सर्व्हिस असेल, व्हॉटेव्हर व्हॅल्यू दॅट वी कॅन प्रोव्हाईड टू द वर्ल्ड ती आपण द्यायला पाहिजे आणि त्यातून श्रीमंत मोठे उद्योजक व्हायला पाहिजे. तर तुम्हा सर्वांना या उद्योजकतेच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. थांबूया आजच्या या पॉडकास्टमध्ये. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.